गटाची दुनिया आहे आणि प्रत्येकाला इच्छा विचार कल्पना ज्याच्या त्याच्या ज्ञानानुसार हे आपण जीवन जगत असतो आणि जसं जीवन विचार जगत असतो तसंच आपले जीवन वाटायला येत असतं. पण इथपर्यंत येण्याचं मी कसं आलो ते पहिला सांगतो, म्हणजे मग आपण हे सगळं का घेतलं त्याचा सारांश नंतर सांगतो. 2024 साली मला माळीसाहेब माझे जुने दोस्त आहे, बापू भेटले पहिल्यांदा. 2024 साली मला भेटले आणि माझा मावस भाऊ इथंच बनेवाडीला राहतो, विजय जगताप म्हणून. त्यानं काय सांगितलं, आमच्या हे कवटेमंकाळ तालुक्यामध्ये आणि आसपास जवळच्या एक आध्यात्मिक सेंटर असलेले हब 3 आहे. त्यातलं 1 नंबरचं हब आहे दंडोबा डोंगर, 2 नंबरचं हब आहे ब्रह्म तलाव आणि 3 नंबरचं डोंगर आहे गिरलिंग डोंगर. हे आध्यात्मिक हब असं समजलं जातं. मग आध्यात्मिक हब ह्या शब्दाचा अर्थ असं होतं, इथं प्युअर ऊर्जा असते. प्युअर ऊर्जा म्हणजे काय, तर सरांनी मगाशी जसं एक ऊर्जा हा शब्द वापरला, तर प्युअर ऊर्जेचं काय आहे, जे विचार आपण जिथं राहतो तिथं गर्दी असते माणसांची आणि विचारांची संख्या पण जास्त असते. म्हणजे जिथं माणसांची गर्दी जास्त तिथं विचारांची संख्या जास्त. मग जिथं विचारांची संख्या जास्त तिथं आपला विचार त्या गोंधळात स्पीडमध्ये आकाराला येईल किंवा नाही येईल हे आपण नाही सांगू शकत. किंवा त्याचं अजून विश्लेषण सांगायचं झालं तर विचार आपला आकाराला यायला आपण निसर्गाच्या जेवढं सानिध्यात जाऊ किंवा आध्यात्मिकाच्या हब ह्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं आपण जेवढे आपल्या कुटुंबाचे, आपल्या हिताचे, समाजाच्या हिताचे, राष्ट्राच्या हिताचे, विश्वाच्या हिताचे, आपल्या उद्योगाच्या हिताचे, आपल्या सुखाचे आपण संकल्प विचार करू, तशी आपल्या भोवताली ऊर्जा क्रिएटिव्ह करते आणि ऊर्जाच आपल्या शरीराकडून काम करून घेते आणि मागणं ती शक्तीचा वापर करून घेते. मग 2024 मध्ये बापूंना भेटल्यानंतर मला वाटलं ह्या गिरलिंग डोंगराला जायला पाहिजे 2024 मध्ये, पण माझ्या कामाच्या घाईत मला त्या डोंगरावर यायला मिळालं नाही. मी दंडोबामध्ये गेलो, ब्रह्मतलावावर पण माळी सरांच्या बरोबर गेलो. मग बघा, माझा 2024 मध्येच हा विचार पूर्ण झाला. 31 डिसेंबर 2024 ला मी इथं गिरलिंग डोंगरावर आलो आणि हा कार्यक्रम कोण घेतला मला माहिती नाही, पण कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, उपस्थितीत तुम्ही इथपर्यंत आलाय, अतिशय भाग्यवान आपण स्वतःला समजा आणि आपणच आपली पाठ सुटून घ्या. कारण का, निसर्गाच्या सानिध्यात चांगल्या माणसांच्या लोकांच्या जायला अतिशय मागच्या जन्मीची पुण्याई भाग्य लागतंय. कारण का, गर्दीत सगळेच लोक जातात. गर्दीत जायचं काही अवघड नाही. आता तुम्ही एक संध्याकाळी हॉटेलात जाऊ शकते, कुठं पण जाऊ शकते, काही करू शकते, तुमची मन माने इच्छा आहे, तुम्ही काही करू शकता. पण निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग तुम्हाला बोलवतो, तुम्ही नाही जाऊ शकत, कोणीही जाऊ शकत नाही निसर्गाच्या सानिध्यात. माझा अनुभव आहे. कारण का, आठवड्यातले 3 दिवस मी निसर्गामध्येच राहतो. त्या निसर्गाची इच्छा असते तुम्ही यावं. काय यावं, तर निसर्गाला सुद्धा वाटतंय की अतिशय ही शुद्ध लोक आहेत, प्युअर आहेत आणि ह्या लोकांनी निसर्गाच्या सानिध्यात आले की निसर्गाचं रक्षण होत आहे, निसर्गाबद्दल चांगले विचार क्रिएटिव्ह करत आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आले आपण. तुम्ही पण सर्व भाग्यवान आहात आणि तुम्ही इकडे हे सगळे जर माळी सर, आजी सर, बापू आणि कोण आले त्यांचं मला काही नाव माहीत नाही, पहिल्यांदाच त्यांना भेटते ते. आणि सगळ्यांना मी सगळ्यांचा धन्यवाद आहे मनापासून. याच्यावर तर थोडंसं लई बोलण्यासारखं सर भरपूर आहे, पण आपण थोडं प्रत्येकाला संधी. बरोबर आहे की ते निसर्गाच्या सानिध्यात काय यायचं असते, ऊर्जा जी माणसं सोडत असतात सगळे आपल्या आजूबाजूचे, त्याच्याबद्दल एक 2 मिनिटं सांगा. हा बघा, म्हणजे आपण जीवन जगत असताना 3 अंगानं प्रमुख जीवन जगत असतो. ह्याच्यावर आमचं भरपूर लेक्चर होत असतं. आपण जीवन जगत असताना जीवनाला विविध अंग भरपूर विविध अंग आहेत, पण त्यातले प्रमुख 3 अंग आहेत. अतिशय प्रमुख 3 अंग महत्वाची कुठली, 1 नंबरला आपली गृहस्थी एक अंग आहे, म्हणजे आपण करतो तो संसार. 2 नंबरला आहे आपल्याकडे काय करत असतो, आपण करत असलेलं जीवन जगत असलेलं नोकरी, व्यवसाय किंवा शेतीवाडी, हे एक अंग आहे. आणि अतिशय महत्वाचं 3 म्हणजे आपणच परमेश्वराचं स्वरूप आहोत. म्हणजे जे बी परमेश्वराचं एक रूप आहे त्या स्वरूपाचंच आपण एक रूप आहोत. मग आपल्याला आपण कोण आहे ह्याची माहिती पण नसते आणि आपला संसार कसा चाललाय ते प्रत्येकाचं माहिती असतं आणि आपण करत असलेला उद्योग पण आपला उद्योग कसा चाललाय ते माहिती असतं. मग आपल्याकडे बघा, आपल्याला भेटलेली माणसं, आपल्याला भेटलेले गिरायक आणि आपल्या घरात असलेले नातेवाईक सगळेच, प्रत्येकाला ज्ञान अलग अलग आहे, प्रत्येकाचे विचार अलग अलग आहेत, प्रत्येकाच्या कल्पना अलग अलग आहेत, प्रत्येकाच्या भावना अलग अलग आहेत.
मग आपण एकमेकाशी विचार क्रिएटिव्ह करतो का नाही, एक थॉट सोडतो की म्हणजे आता बायको त्रास करू राहिली तर ज्याला काय त्रास करू राहिली, नवरा त्रास करू राहिला तर काय त्रास करू राहिला, हे गिराईक काय किटकिट करू राहिलं, म्हणजे एकमेकाच्या विचारांच्या व्हायब्रेशन आपण क्रिएटिव्ह करतो माहिती होतात का नाही व्हायब्रेशन क्रिएटिव्ह. मग विचार नुसते क्रिएटिव्ह नाही होत, भावना पण क्रिएटिव्ह होतात. आणि भावना पण नुसतं क्रिएटिव्ह नाही होत, कृती पण क्रिएटिव्ह होते, ऍक्शन पण क्रिएटिव्ह होते. म्हणजे तुम्हाला राग येते हे ऍक्शनच आहे ना. मग हे तुम्हाला विचारांचं, भावनांचं आणि ऍक्शन हे तुम्हाला जर एक जाळं आहे तर ते जाळं तुम्ही भेदणार कसं. ठीक आहे, फोन करू नका सर, आता 1 तास झाला कार्यक्रमाला, खूप वेळ केला तुम्ही. कसं आपल्याला माहित आहे तुम्हाला कोणाला काय, हे विचारांचं, कल्पनांचं, भावनांचं, कृतीचं ऍक्शन हे जे आहे हे तुमच्या भोवती सगळ्यांच्या वलय आहे. त्याचंच नाव ओरा, दुसरं तिसरं काय नाही. ह्यालाच घेऊन तुम्ही फिरता, ह्यालाच घेऊन फिरता. मग ओरा तुम्हाला क्लिअर करून पाहिजे आहे, किंवा ओरा तुमचा डॅमेज झालाय म्हणजे निगेटिव्ह झालाय, किंवा तुम्हाला ह्या सगळ्याच्या चक्रातून बाहेर पडायचं आहे. ह्या एक जंजाळ आहे, एक सापडलं त्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं. मग काय करायचं, तुम्ही काय करू शकताय, तुम्हाला नॉलेज नाही काय नाही करू शकत. त्यातली सगळ्यात पहिली पायरी आहे, निसर्गाच्या सानिध्यात ज्याचो जातो त्याचा ओरा क्लिअर होतो. मग तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आठवड्यातनं एकदा जावा, 15 दिवसात जावा, महिन्यातनं जावा. मी आठवड्यातनं जातो, तुम्ही केव्हा जाता बघा, प्रत्येक जण. ओरा क्लिअर करायचा ना निसर्गाच्या सानिध्यात. दुसरं ओरा क्लिअर करण्यासाठी अजून एक सांगतो, निरागस बाळ माहिती आहे, निरागस बाळ. निरागस बाळाला किती वर्षाचे आपलं निरागस बाळ म्हणू शकता तुम्ही? 2-2.5 वर्ष. 3 वर्ष लास्ट मर्यादा आहे, 3 वर्ष. तुम्ही 3 वर्षाच्या बाळाबरोबर रोज 1 तास खेळायला पाहिजे. मग तुमच्याकडे नसलं तर गल्लीतलं हुडकून आणायचं. आणि त्या बाळाला तुम्हाला काय वाटतं माहिती का, माणसाला आपण अतिशय हुशार आहोत, आपण शान आहोत, आपण ज्ञानी आहोत, आणि तुम्ही त्याच्यावर संस्कार करता. अजिबात नाही करायचं. ते काय करू राहिलं तेच तुम्ही करायचं. त्या पोराने टाण करून उडी मारली, तुम्ही असं टाण करून उडी मारायची. तुम्ही हे करायचं. म्हणजे ते तुम्हाला निरागस बनवतं. तुम्ही म्हणजे गुरुकडे गेल्यावर तुम्हाला गुरु काय शिकवतो सांगा बघा. गुरु काय शिकवतो, आध्यात्मिकातलं, विज्ञानातलं मी सांगतो. अध्यात्म गुरु काय शिकवतो, फिर से बच्चा बनो, फिर से बच्चा बनो, फिर से बच्चा बनो. तुम्ही जसा लहान होतास ना तसाच बन. मग जेव्हा तू लहान बनशील ना तेव्हाच तू महान बनशील, नाहीतर महान बनतच नाही माणूस. म्हणून 1 तास आठवड्यातनं एकदा लिहून घ्या. आठवड्यातनं एकदा निसर्गाच्या सानिध्यात जा. जवळ निसर्ग कुठं आहे ते शोधा. 1 तास लहान मुलाबरोबर खेळा. 3 वर्षाच्या आतल्या मुलाबरोबर, लहान मुलाबरोबर खेळायचं. तिसरं बोलतो, 1 मिनिट. एक तास वडाच्या झाडाखाली बसा. वेळात वेळ म्हणजे आठवड्यातनं कधीही बसा. 1 तास वडाच्या झाडाखाली बसा. वडाच्या झाडाखाली बसला की तुम्ही दीर्घ आयुष्य बनता. वडाच्या पारंब्या खा, छोटे छोटे असतात त्या. पाच झाडांची नावं लिहून घ्या, म्हणजे सगळ्यांना वेळ मिळायला पाहिजे, भरभर व्हायला पाहिजे. हे लिंबाच्या झाडाखाली बसा, लिंबाचं पान खा. तुमच्याकडे कसलाही रोगराई होत नाही, तुम्ही आजारी पडत नाही, कसल्या तक्रारी होत नाही, आजारी पडत नाही. लिंबाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली बसा, दीर्घायुष्य होतं. चिंचेच्या झाडाखाली बसा, चिंचेचा पाला खाडा, तुमच्याकडे नकारात्मकता येत नाही. नकारात्मकता आपल्या पोटामध्ये असते. पोट बिघडलंय की ओळखायचं नकारात्मकता साठल्या. पोट साफ करून घ्या. मेडिकल असलं तर औषध सांगतो, पाठणकर काढा घ्या, लिंबाचा रस घ्या. पोट बिघडलंय ओळखायचं आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता वाढल्या, पित्त वाढलंय, पोट बिघडलंय, अपचन झालंय, आपाप ओळखा तुमच्याकडे नकारात्मकता वाढली. हेच तुम्ही अधूनमधून उंबराच्या झाडाखाली बसा. औदुंबर तुम्हाला गुरुचा लाभ मिळतो, गुरुचं ज्ञान उंबराकडनं मिळतं, कारण उंबराला कल्पवृक्ष म्हटलंय.
पिंपळाच्या झाडाखाली बसा, पिंपळाच्या पानाचा काढा करून प्या, तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते. गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच, त्याला बोधी वृक्ष पण म्हणतात. पिंपळाच्या झाडाच्या पानाचा पाला करा. काढा करून प्या. पालाचा ना? हा पाल्याचा काढा करून प्या. तुम्हाला बसा झाडाच्या सानिध्यात. झाडच तुम्हाला, हे झाड म्हणजे निसर्ग आहे ना, हाच देव, वेगळा तिकडे काय नाही. एक थोडंसं मध्ये मी बोलेन थोड्या वेळानं त्याचं कन्सेप्ट काय असते, आपण इथं का आलो त्याच्या पाठीमागचं. 5 झाडं झाली काय? वड, लिंब, चिंच, उंबर आणि पिंपळ. हा 5 झाडं. बोधी वृक्ष म्हणतात त्याला, ज्ञान प्राप्ती होते. निगेटिव्ह, तुमचं निगेटिव्ह जे बी साठलंय, पोट बिघडलंय, पोटात निगेटिव्ह साठतं, बाकी कुठं नाही. म्हणजे ह्याचं पोट का दुखालंय बघा, ह्याला वावा द्या म्हणतात माहिती आहे, मराठीत सांगतो सोपं. म्हणजे निगेटिव्ह आहे, ह्याच्या पोटात दुखालंय याचा अर्थ निगेटिव्ह. मग तुम्हाला पित्त झालंय वळकायचं, तुमच्याकडे निगेटिव्ह आले, याचे लक्षण आहे ते. आणि असं निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर तुम्ही झाडाला जरा घट्ट मिठी मारा, प्रेम व्यक्त करतो की नाही आपण? हा ते जरा पुढे सांगतो आम्ही, थोड्या वेळा हे सांगतो. अजून एक लिहून घ्या. तुम्हाला रोजच्या रोज पवायला जायला मिळत असलं तर पवायला जा. नाही पवायला जायला मिळालं तर आठवड्यातनं एकदा तर पवायला जा. आठवड्यातनं एकदा पवायला जायचं. तिचं कारण सांगा. हा, पवायला जाण्यानं फायदा काय होतोय सांगता येतं. तुमच्या शरीरातलं असलेलं तापमान, पाण्याचं असलेलं तापमान आणि जलवा आहे. जलवा आहे म्हणजे तुम्हाला जीवनात जर जलवा घडवायचा आहे तर जलाबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट पाहिजे. मग जलाबरोबर कॉन्टॅक्ट म्हटलं तर तुम्ही विहिरीत पवायला जावा, नदीत पवायला जावा, समुद्राला जावा, कुठेही जा. महिन्यातून जा, 8 दिवसातून जा, 15 दिवसातून जा, 3 महिन्यातून जावा. कारण तुम्ही जे बी काय संकल्प करता, इच्छा करता, त्याची पहिली आकाराची कृती जर कोण आणत असलं तर ते जल आणते. कसं सांगताय का? तुमचा विचार प्रवाहित होतोय, पाणी प्रवाहित होतंय की नाही? मी गेली 40 वर्ष पोहतोय, फक्त त्या 15 वर्षातच पोहत आहे. हा, पवायला 40 वर्ष. बरोबर, कारण का टाळ्यामधून आपण सगळेजण एकाच कामासाठी आलो. जल जलवा निर्माण करते. लिहून घ्या वाक्य आहे, जल जलवा निर्माण करून दे. जीवनात जर जलवा निर्माण करायचा आहे तर जलाबरोबर कॉन्टॅक्ट पाहिजे. खरंय. उगाच बाथ टब मध्ये आणि फरशीचे मोठे बाथरूम मध्ये सोडून बाहेर येणार. होय सर, माने सर. ध्यान कोण कोण करते इथं रोज, डेली, आठवड्यातनं, 15 दिवसातनं, महिन्यातनं असं ध्यान करणारे लोक किती? एक काय बी करा, मी तुमच्या हातापाया पडा म्हटलं तर पडतो. रोज 10 मिनिटं 20 मिनिटं ध्यान करा. का ध्यान करा सांगा? तुम्ही जे डोळं झाकून बसता त्याला ध्यान म्हणत नाही. काय होतं त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. ध्यान ही एक जागृती आहे. ध्यान ही एक जागृती अवस्था आहे. जागृती ह्या अवस्थेचं नाव आहे अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे तुम्ही कोण आहात. अवेअरनेस म्हणजे तुम्ही कोण आहात त्याचा अवेअरनेस आहे ध्यान. ते जाऊ दे, ध्यान कवा लागायचं तेव्हा लागू दे, पण डोळं झाकून बसा. त्याचा फायदा काय सांगतो. मन आहे ना, मन, आपण पाहणे, ऐकणे आणि बोलणे यातून मनाची क्रिया करते. आपले शरीर फाडलं तर मन कुठं नाही सापडत, पण मन हे आपल्या शरीरामध्ये सेकंदाला तयार होते आणि सेकंदाला ते विरत राहते. तयार होते आणि विरतंय. मग विरतंय म्हणजे काय करताय, ते परत तयार होत असते. डोळ्याच्या आपण जे पाहतो, आपण जे ऐकतो आणि आपण जे बोलतो त्यातूनच मन तयार होते. आणि मन जिथं तयार स्थिर होतं तिथं इच्छा निर्माण होते. ते खूप मोठे मोठे आहे. पण त्या मनामध्ये जे आता गिजबटलेला कागद आहे ना, गिजबटलेला कागद किंवा गिजबटलेला फळा, आणि त्याच्यावर तुम्ही विचार लिहिला, किंवा तुमच्या शेतात खूप तण माकलंय आणि त्याच्यात जाऊन तुम्ही शाळू पेरला, काय फायदा होईल तुम्हाला शाळू? पण ते तण काढायला पाहिजे, गिजबटलेला फळा पुसायला पाहिजे. ध्यान तुमचा फळा पुसायचं काम करतो. तुम्ही काहीच नका करू, ध्यानाला काही गोष्टी नाही. खाली बसा, वर बसा, कुठेही बसा. फक्त मुद्रा एक सांगतो, अतिशय महत्वाची मुद्रा आहे. मांडी घालून बसा आणि हात लॉक करा. ऊर्जा तयार होत असलेली ऊर्जा तुमची पायाच्या द्वारे आणि हाताच्या द्वारे बाहेर पडत्या. त्यामुळे ऊर्जा बाहेर नाही पडायला पाहिजे. पायाची मांडी घाला, किंवा जर तुम्ही खुर्चीवर बसला तर मोठं असं बांधा, त्याला लॉक म्हणतात. ऊर्जेला लॉक करणं. गुरु बघा, महाराज लोक कोण बी असतात, खुर्चीवर बसलं तुम्हाला दर्शन द्यायच्या अगोदर त्याने अंगठ्याला अंगठा बांधलेला असतो. तुम्ही गुरुच्या पाया पडलेला तुम्हाला काही फायदा नाही होत त्याचं ऊर्जाच तुमच्याकडे येत नाही आहे. त्यांनी ऊर्जा लॉक केलेली असते. अंगठ्याला अंगठा बांधल्याशिवाय ते बसतच नाही, किंवा कापड तर टाकलेलं असतं. म्हणून तुम्ही सुद्धा ध्यानाला बसताना खाली पायाला अंगठ्याला अंगठा घाला. हाताला रिलीज होत नाही, बाहेर जात नाही. तुम्ही जी ऊर्जा क्रिएटिव्ह करू राहिला हा, ती बाहेर जात नाही. डोक्याला टोपी घातल्याशिवाय ध्यान करायचं नाही. कसलीही गरम टोपी घाला,
पिरॅमिड आकाराची घाला. कोच असते माहिती आहे का, कोच असलेली नसली तर राहिली गरम टोपी तर घाला. त्यामुळे तुमचं मन अगदी स्वस्त मस्त रे बाबा. म्हणजे मन निर्विचार आहे कसं ओळखणार तुम्ही? म्हणजे निर्विचार अवस्था निर्विचार अवस्था निर्विचार अवस्था सगळेजण म्हणून राहिले तुम्हाला. एक तर शून्य हो नाही तर व्यापक हो. बघा असं अतिशय मुद्द्याला तुम्ही मोठे हात घातले. कोणच शिकवत नाही, कोण सांगत नाही, कोणाकडे हसतही नाही. मला दिसलेली गोष्ट आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे एकूण 650 साधू माझा दोस्त आहे. तुम्ही कल्पना नाही करू शकत. 650 साधू माझा दोस्त आहे. त्यांच्याकडनं गोळा केलेलं थोडंसं हे सार आहे ज्ञानाचं. सगळ्यांना सांगितलं शून्य व्हा शून्य व्हा शून्य व्हा. एकाला तर सांगता येईल का शून्य व्हायचं कसं? बघा तुम्हाला कोण बी जर भेटला आणि त्याने सांगितलं शून्य व्हा, तर त्याला काय सांगायचं? तुझ्या पाया पडतो मी, तुझ्यात एक घागर पाणी भरतो, मला शून्य व्हायची कला तेवढं शिकवता नाही येत. व्यापक व्हा व्यापक व्हा व्यापक व्हा असं सांगताय सगळीजण. मला व्यापक व्हायची कला तेवढं शिकव. सांगता नाही येत. मी सोपं सांगते. 2च मिनिटाचं काम आहे. लिहून घेण्याचं लिहून घ्या, शिकून घेण्याचं शिकवा. शून्य होणे म्हणजे काय हो? तुमच्याकडे काहीही न ठेवणे. मग काहीही न ठेवणे म्हणजे काय करणं? समर्पित करणं. समर्पित करणं म्हणजे काय? ईश्वराला देऊन टाक. हे सगळं तुला घेऊन टाक. तुमच्याकडे काहीही ताणतणाव राहत नाही. तुम्ही मस्त राहा. हे सर्व ईश्वराचं आहे, त्यालाच देऊन टाकलं. तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना, तुम्ही स्वतःकडे जर ठेवून घेतलं तुम्ही कधीच मोठं नाही होऊ शकत. कारण तुम्ही जे ठेवून घेतलं ना ते लय छोटं आहे. काय बी ठेवून घेतलं जरा घेतलं ते तेवढंच आहे. ब्रह्मांड केवढं मोठं आहे बघा. ब्रह्मांड सुद्धा आकाशात राहतं म्हणा. सुंदर एक मी वाक्य बोलतो. बिगेस्ट पुण्य इज नोईंग आय एम शून्य. बिगेस्ट पुण्य इज नोईंग. मराठीत सांगा. पुढे. मी 3री शाळा शिकलेला म्हणून. म्हणजे ह्या जगाचं सर्वात मोठं पुण्य ही स्वतः शून्य समजण्यात आहे असं माझं म्हणून सांगितलं समजा सगळे ईश्वराला देऊन टाका आणि शून्य व्हा की काय झालं. त्यांनी सांगितलं बघा अतिशय मोठी गोष्ट. सगळं ईश्वराला देऊन टाका. तुम्ही तुमच्याकडे जे घेतलं तुम्ही काय म्हटलंय? पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे ब्रह्मांडा एवढं मोठं तुम्ही आहे म्हणा. मग कशाला ते काय घेऊन बसायचं? जरा शून्य करून टाका. शून्य होण्याची कला ध्यानामध्ये तुम्ही सगळं ईश्वराला समर्पित करून टाका. समर्पण म्हणा, समर्पित नाही. समर्पित हा लय मोठा शब्द आहे. शून्य व्हा. शून्य म्हणजे तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला चिकटून राहत नाही. आणि जी गोष्ट तुम्हाला चिकटून राहिली ती तुम्हाला त्रास करते. तुमच्या मनामध्ये जे बी काही तुम्हाला चिकटलेलं आहे, तुमच्याकडे हाय साठवलेलं, ज्या गोष्टीला तुम्ही धरलं तीच गोष्टी तुम्हाला त्रास करते. जी गोष्ट तुमच्याकडे गेली ती तुम्हाला त्रास करते. पण जी गेल्या गोष्ट म्हणजे कायमची नाही गेली, तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा ती उपलब्ध होते. निसर्ग म्हणतो हे. म्हणून शून्य व्हा. व्यापक व्हा व्यापक व्हा व्यापक व्यापक व्हा व्यापक व्हा व्यापक व्हा असं सगळ्यांनी सांगितलं. कपाटात पिशवी आहे. व्यापक होणे म्हणजे काय? तिथे नाव बी भरून ठेवलं. आता मी सांगितलं एका मिनिटापूर्वी. ब्रह्मांडाचं रूप आपण आहोत. पिंडी ते ब्रह्मांड. ब्रह्मांडाचं स्वरूप आपण आहोत. म्हणजे सगळ्या संतांनी सांगितले पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे ब्रह्मांडा एवढा आपण मोठा आहे. मग त्याच्याही पेक्षा पुढे मोठा एक शब्द सांगणार आहे, मागणं लिहून घ्या. म्हणजे काय बघा, सगळे तत्व जेवढं बी आहे म्हणजे पृथ्वी जलाच्या अधिकाराखाली राहते. जल अग्नीच्या अधिकाराखाली राहते. अग्नी वायूच्या अधिकाराखाली राहते. वायू सुद्धा हा आकाशाच्या अधिकाराखाली राहते. आकाश जे आहे ते व्यापक आहे आणि ब्रह्मांड सगळं ते आकाशात राहतं. अख्खं ब्रह्मांड आकाशात राहतं म्हणा. आणि आकाश कुठं राहतं सांगता येईल कोणाला? सगळ्या लोकांना आकाशापर्यंत पोहोचतं. पण आकाश कुठं राहतं माहिती नाही. आकाश अवकाशात राहतं म्हणजे आत्मतत्वात राहतं. आपण आत्मतत्वात, आकाश सुद्धा अवकाशात राहतं. या पुढे आकाश सुद्धा अवकाशात होतं आणि अवकाश आपण आहोत. बघा म्हणजे ब्रह्म आहे. तत्व असे तो मी तत्व जे आहे ते सत्य नावाचं ते मी म्हणजे तुम्ही किती मोठा आहे बघा. मग कशाला काय भांडण बसलं बघा बारीक सारीक गोष्टीसाठी. कशात काय आहे त्याच्यात काय मजा नाही. म्हणून व्यापक बना. व्यापक बनण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात मोठा मंत्र दिला. तुकोबा महाराजांनी मंत्र दिला. 3 गोष्टी सांगतो. भरभर जावं लागेल. खूप मोठी लेक्चर आहे.
तुकाराम महाराजांना साक्षात्कार कसा झाला माहिती आहे? 3च गोष्टीतून झाला तुकाराम महाराजांना साक्षात्कार. मी म्हणे परिणाम म्हणजे मी कोटील मी कोण. मी नावाची गोष्ट आहे. आपण जन्मभर मी म्हणत हिंडत फिरत राहतो. तो मी कोण आहे हेच माहिती नाही. मी कोण आहे हेच माहिती नाही लोकांना. किंवा मी तुमच्या देहाच्या द्वारे म्हणून राहिला. बघा आता मी म्हणून राहिलो, मग जे बंडू राहिलं, काय माझं घर आहे म्हणून राहिलो, इस्टेट आहे माझं म्हणून राहिलो. हे देहाच्या द्वारे मी आपण जे म्हणतो ना ते कोण मी आहे हेच माहिती नाही. ह्याचा साक्षात्कार तुकाराम महाराजांना पहिला झाला आणि तिने एक अभंग लिहिला त्याच्या. मी म्हणे परिणाम म्हणजे मी कोटील मी कोण मी. आपण आयुष्यभर मी म्हणत राहतो पण आपण मी कोण आहे कोणाला समजत नाही आणि कोण आहे ते कळतही नाही. पुन्हा दुसरा एक त्याने अभंगाचा साक्षात्कार दिला. मी माझे मला ज्याचे उतरले होते. मी माझे मला ज्याचे उतरले होते तोच खरा भक्त, तोच खरा भागवत. आणि तो काय करतोय तीच खरी भक्तीची दुसरी व्याख्या. भागवत म्हणजे काय सांगता येईल मला? मी माझं मला ज्याचे उतरलेले ओझे तोच खरा भक्त आहे, तीच खरी भक्ती आहे आणि तोच भागवत आहे. भागवत म्हणजे काय सांगता येईल कोणाला? भागवत तोच कृष्ण आहे, वेगळा कोण मी. तुम्ही कृष्ण आहे, वेगळं कोण मी आहे. कृष्णानं काय काय केलंय बघा, ते सगळं तुम्ही करू शकता. वेगळं काहीच नाही. राम पण तुम्ही जात, कृष्ण पण तुम्ही जात, विठ्ठल पण तुम्ही जात. पण आपल्याला म्हटलं आता तुम्ही तू विठ्ठल आहे बाबा, घाबरून जाल, तुम्हाला घाम फुटल. विठ्ठल आहे कारण आपल्याला माहितीच नसतं. तिसरा अभंग तुकाराम महाराजांचा लिहिला. हे एवढं आपण शिकलं ना आपल्याला खूप सक्सेस. तुम्ही आकाशात जाऊ शकता, आकाशाला गवसून घालू शकता. अवघड काय आहे तिथं? अवघड काहीच नाही. आता तुम्ही कंटाळून जा, यशाला कंटाळून जा. तिसरं लिहून घ्या. मी तोची रे तो मीची रे. मी तोची रे इथं एक वाक्य पूर्ण होतंय. आणि जो बी कोण तो आहे की नाही ते मीच रे, मीच आहे तो, वेगळा काय नाही. म्हणजे जो परमेश्वर आहे ना तो मी म्हणण्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या हृदयात येईल. परमेश्वर कुठं नाही. काल मी दत्ताच्या मंदिरात गेलो. काल माझा वाढदिवस होता आणि एक अतिशय मूर्तीपाशी जवळ लागणारी लाईन मी सांगतो. अतिशय मूर्तीच्या जवळ नमस्कार करणारी एक लाईन होती, प्रचंड लांब. आणि एक लांबनं दर्शन घेणारी लाईन होती, तिथं कोणच नाही. काय तिचा अनुभव असणारी माणसं देवाला पाया पडत नाही. मग मी आमच्या बायकोला म्हटलं, ही जी लोक चालले की नाही ही मूर्तीच्या दर्शनाला चालले, देवाची नाही. देवाचं दर्शन हृदयात होतंय, मंदिरात नाही. देवाचं दर्शन तुमच्याच हृदयात तुम्हाला होतं, मंदिरात नाही. मंदिरात जाते जे लोक बघा ते मूर्तीच्या दर्शनाला जाते, देवाच्या नाही. तो ऐकून घ्या. म्हणजे परमेश्वर ज्यांना निर्माण केला ना ते दडून येऊन तुमच्याच हृदयात आहे. म्हणजे तो कुठं शोधूच नाही. आणि जग सगळीकडे शोधू आहे, तुमच्या हृदयात आहे. हृदयात कोण शोधते का बघा तुला म्हणून. आणि मग शेवटचं एक तुकाराम महाराजांचा अतिशय गोड अभंग आहे, मला अतिशय आवडतो तो, माझ्या स्मरणीय पण राहिला तो. परिपक्व फळाप्रमाणे ज्याचे मी पण गळले रे, जीवन त्यालाच कळले. नाहीतर आपण फक्त जगतो, जीवन कळत नाही आपल्याला, असंच मरून जातो. बघा प्रत्येकानं आपलं आपलं वय किती आहे बघा. परिपक्व फळाप्रमाणे ज्याचे मी पण गळले रे, जीवन त्यालाच कळले रे. नाहीतर मग आपण जगतो. जगणे आणि जीवन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला जगतो तेव्हा 3च गोष्टी कळतात आणि जीवन हे अनंत आहे. जीवन हे अनंतेचा प्रवास आहे. आणि आपण जे जगतो मग आपल्याला काय कळतं ते सांगतो. एक आपला संसार, एक आपला उद्योग, आणि ह्याच्यामध्ये आपण एक लौकिकार्थ आहे. जी गोष्ट सगुण साकारामध्ये आपल्याला समजल्या त्याच्यामध्ये आपण अडकून राहतो. आणि मग आपण जेव्हा त्याच्यामध्ये अडकून राहतो तेव्हा ते छोटं बनत जातं. पण जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर येता तेव्हा तुम्ही एवढं मोठं बनत जाता म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काय काय आहे त्याचं माहिती पण नसतं. कारण हे परमेश्वरानं ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला पण पत्ता नाही म्हणतात बघा त्याचं काय काय झालंय ते. म्हणजे बघा आता तुमच्या घराकडे काय काय बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकाच्या. मी छोटंसं उदाहरण देतो.
तुमच्या घरात जाऊन तुम्ही बघा, एवढ्या वस्तू आहेत सगळ्या बघा, तुम्हाला त्याचा पत्ता पण नाही. तुमच्याकडे बघा, तुमच्या बिझनेसमध्ये उद्योगामध्ये बघा तुमच्याकडे काय काय आहे. तसं तुमच्याकडे एवढं काय काय आहे त्याचा तुम्हाला पत्ताच नाही. पण आपण पत्ता केवढा आहे, ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलंय, ज्या गोष्टीला आपण धरून पकडलंय तिथं. मग आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे की सर, ह्याच्या तो निराकाराचा आणि तत्वातला हे सांगण्यात काही अर्थ नाही. आपण ज्या उद्देशानं आलोय ते उद्देश आता मी सांगतो थोडंसं. हा थोडासा भाग वेगळा सरांनी सांगितला, मी थोडं जरासं यात वेगळं सांगितलं. मग तुम्हाला सुख, शांती, प्रेम, आनंद, मैत्री, मित्रता, परोपकार या जगत बरोबर तुम्हाला जोडायचं आहे. तुम्ही आता सगळीजण जिवंत आहे का मेलाय? जिवंत आहे की इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही जिवंत आहे सगळीजण. मग जिवंत असलेला माणूस ह्या जगत बरोबर जोडतोय. जिवंत माणूसच ह्या जगताबरोबर आणि जगत बरोबर जोडतो. जिवंत माणूस हा जगताबरोबर जोडतो. मग जीव, जगत आणि जगदीश्वर असं म्हणतात. जीव म्हणजे तुम्ही, जगत म्हणजे ही सृष्टी आणि जगदीश्वर म्हणजे परमात्मा. मग ह्याच्याबरोबर तुम्हाला जर जोडायचं आहे तर कसं जोडता येईल? अतिशय खोल ज्ञान सांगतो, पुन्हा सांगतो. तुमची जाणीव, आपल्या देहात नांदणारी जाणीवेला आणि नेणीवेला आत्मतत्व स्वरूपात ती राहते. आपली जाणीव राहते की ह्या डोक्यापासून आपल्या कुंडलिनी म्हणजे आपल्या खालच्या चक्रापर्यंत 7 चक्रामध्ये राहते. 7 चक्रामध्ये आत्मतत्व जाणीव आपल्या जो मेन मनका आहे त्या मेन मनक्यात राहते आत्मतत्व. आणि ती ऊर्जा ज्या चक्रावर स्थिर होते ती तुमच्या जीवनाला आकार देते. अतिशय गुह्य ज्ञान सांगू राहिलो हे कुणीही सांगत नाही. आता हे ज्ञान समजून घ्या, हे ज्ञान कुठेही मिळत नाही. जाणीव तुमच्या खालच्या चक्रावर आरूढ झाल्यात, त्याचं नाव आहे मूलधार चक्र. अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि अंधकार पैदा निर्माण करतात आणि जीवन तुमचं दुःखमय आणि दारिद्र्यमय आणि कष्टमय बनतं. म्हणजे जाणीव ही खालच्या स्वरूपावर जर स्थिर झाली 7व्या चक्रावर, तर जीवन तुमचं नरकमय बनतंय, दुःखमय बनतंय, दारिद्र्यमय बनतंय, अतिशय दारिद्र्य. मग तिथं कसं आहे त्याचं, त्या स्वरूपच त्याचं काय आहे सांगताय, परमात्म्यानं त्याचं स्वरूप केलं. अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि अंधकार ज्याच्या जीवनात आहे ती माणसं जन्मभर दुःखातच असतात. जन्मभर दुःख, त्यांचं नशीब कधीही बदलत नाही. मग नशीब बदलून पाहिजे, नशीब बदलून पाहिजे, नशीब बदलून पाहिजे. जीवनात परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे. जीवनात तुम्हाला काय तर चांगलं अचीव्ह करायचं आहे, चांगलं अचीव्ह करायचं आहे, चांगलं काहीतरी मिळवायचं आहे, पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? त्या जाणीवेला तुम्ही वरच्या स्तरावर आणायला पाहिजे. 6व्या पातळी. 6व्याचं चक्राचं नाव काय आहे? स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्रावर जर तुमची जाणीव आरूढ झाली, सहाव्या चक्रावर जर तुमची जाणीव आरूढ झाली तर तुमच्यात काय काय बदल होतात ते सांगते. आता तुम्ही सगळीजण कितव्या चक्रावर आहे ते पण सांगते. काय 6व्या चक्रावर तुम्ही अधिष्ठान जर झाला तर तुमच्यामध्ये एक धमक निर्माण होते आणि मी काय बी असू दे माझ्या जीवनात मी परिवर्तन करणार असा तुम्ही मनाशी निश्चय बांधता, म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. नाही तर तुम्ही येतच नव्हता. तुम्हाला सगळेजण काय ना काय तर परिवर्तन करायचं आहे का नाही, नाही कशाला येतं गिरलिंग डोंगर कुठे अंतर किती काय काम आहे. तुम्हाला परिवर्तन करायचं आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत, नाही तर नाही. म्हणजे स्वादिष्ठान चक्रावर आहे. मग स्वादिष्ठान चक्राचं मूळच आहे परिवर्तन. मग परिवर्तन कशात नव्हते? परिवर्तनाचं अधिष्ठान काय? परिवर्तनाच्या अधिष्ठानानंच तुम्हाला बोलवलं. हो बापू परिवर्तनाचं अधिष्ठान आहे, ज्ञान आहे त्यांच्याकडे. मारुती माळी सर परिवर्तनाचं अधिष्ठान आहे, ज्ञान आहे त्यांच्याकडे. आणि एक सर आहे अजित कुमार सर आहेत, परिवर्तनाचं अधिष्ठान आहे त्यांच्याकडे, ज्ञान आहे काय आहे. आणि एक सर काय त्यांचं नाव काय सर मगादरपासून राहून चाललं, विवेक सर, त्यांच्याकडे पण परिवर्तनाचं नॉलेज आहे. म्हणून त्यांनी तुम्हाला एकत्र केलं, एक ग्रुप केला आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना इन्व्हिटेशन केलं आणि आपण इथं पण आलो. त्यांचं मनापासून पहिला धन्यवाद म्हणा. कोण करणार? गंगा कोणाच्या घरला जात नाही, गंगा कोणाच्याही घरला जात नाही. ज्याला पाणी पाहिजे ते पाईपलाईन करतोय, शेताला राहतोय. ज्याला पाय धुवायचा आहे तो गंगेपर्यंत जातोय. ज्याला आंघोळ करायचं आहे तो डुबकी मारतोय. ज्याला प्यायचं आहे तो पितोय. म्हणून ज्ञान ही गंगा आहे. ज्ञान ही गंगा, गंगा तुमच्याकडेच आहे.
म्हणून ज्ञानी माणसाला आपण भेटायचं असतंय. ज्ञानीला तुम्ही बोलवायचं नाही, तुमचा अधिकार नाही. तुम्ही किती मोठा आहे मी खरं सांगू, नाव घ्यायचं नसते तरी पण नाव घ्या सर, नाव घ्यायचं नसते पण घ्या. आमदारकीचं इलेक्शन झालं हे राजकीय व्यासपीठ मी तरी पण सांगतो. माझं आणि अड्रापूरच्या बायकोचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. ते आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करतात, मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करतो. त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये मला 20 फोन केले, एकही मी फोन केला नाही त्यांना. 20 फोन केले. सगळं लोक त्यांच्या घराला, हजारो लोक त्यांच्या घराला गेले, हार तुरे घेऊन. मी गेलो नाही. त्यांनीच मला मतदान झालेल्याच्या दिवशी पण मला कृतज्ञता व्यक्त करायला फोन केला. इलेक्शनचा निकाल लागल्यावर पण मला त्यांनी धन्यवाद म्हणायसाठी 8 वाजून 39 मिनिटांनी त्यांनीच तेवढ्या गर्दीतनं मला फोन केले. माझा फोन पाहिजे असं ते घेऊ शकता, त्यांचा नंबर पण सांगतो, तुम्हाला कळते त्याच्यात. मग ज्ञानी माणूस कधीही कोणाकडे जात नाही. पण ज्ञानी माणसानं तुमच्याकडे यावं असं जर कोणाला वाटत असलं तर ते पहिलं डोक्यातनं काढून टाका, ते भ्रम आहे. पण ज्ञानीला तुम्ही जोडायचं. म्हणजे माळी सर, बापू, अजित कुमार, विवेक सर आणि कोण बी आहे तुमच्या आयुष्यात, कोण बी भेटलाय. गल्लीतला म्हातारा सुद्धा असू शकतोय, बारकं पोरगं बी ज्ञानी असू शकते. ज्ञानाला काय थोर मोठं नाही, लहान मोठं नाही, तुम्ही त्याला भेटू शकते, ज्ञान घेऊ शकते. म्हणून परिवर्तन जीवनात कोणाकोणाला करून पाहिजे. त्यांची जाणीव स्वादिष्टान चक्रावर आरूढ असते आणि स्वादिष्टान चक्रावर परिवर्तन आहे. मग परिवर्तन 3 अंगाने होते. सर वेळ म्हणजे मला सांगायला काय नाही. एक नंबर जो आहे हा सर, म्हणजे अजून एक हे असा टप्पा पूर्ण करायला पाहिजे. अर्ध करून काय हां, परिवर्तन जर करायचं आहे तुम्हाला तर त्याची 3 अंग आहे. भौतिक परिस्थिती परिवर्तनामध्ये बदल झालेली दिसते. आंतरिक परिस्थिती तुमची ज्ञानानं बदललेली दिसते. भौतिक परिस्थिती आचरणानं दिसते, ज्ञानानं आंतरिक परिस्थिती दिसते. म्हणजे आचार, विचार, उच्चार, कल्पना, भावना, इच्छा, मागणं, देणं, उपभोगणं तुमचं सुधारतं हे ज्ञानानं. कृतीनं काय, उपास, तापास, व्रत, वैकल्य, तीर्थयात्रा, धर्माचं आचरण, जे बी तुम्ही काय काय करताय ते कृतीनं म्हणायचं. ते कृतीनं सुधारताय, हे ज्ञानानं सुधारतं. म्हणजे तुम्ही फिजिकल लेवलला काम करताय, फिजिकल लेवलला काय ना काहीतरी करते, त्यानं तुमच्या आकाराला आलेली परिस्थिती दिसते. निराकारानं तुमच्या म्हणजे शब्द, उच्चार हे निराकारमध्ये येते, ज्ञानामध्ये येते. मग स्वादिष्टान चक्रावरून तुम्ही मणिपूर चक्रावर येते. 3रं चक्र आलो, 3रं म्हणजे 5व्या नंबरचं मणिपूर चक्र. मणिपूर चक्रावर स्वादिष्टान झाली की अतिशय तुम्ही शुद्ध पवित्र असता. तुमच्याकडे ज्ञान असतं, नॉलेज. जसं मारुती माळी, बापू सरांच्याकडे नॉलेज आहे, तसं ही मणिपूर चक्रावर असतील लोक म्हणायचं. म्हणजे ह्या लोकांना वाटतं ह्या जगाचं कल्याण व्हायला पाहिजे, म्हणून यांनी तुम्हाला इथे बोलवलं. आपल्याला ज्ञान झालं ते इतरांना मिळायला पाहिजे, इतरांच्यावर त्याचा अधिकार आहे आणि जग पण सुखी व्हायला पाहिजे. हे जग सुंदर आहे, अनेक लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांना जे जे माहिती आहे ते सगळं सांगता मला तुम्हाला, हे करा, ते करा, अमुक करा, तमुक करा. मग मणिपूर चक्रावर तुमची जाणीव आली की तुम्ही त्यांच्या आपोआप संगतीत राहता. ही सगळी लोक आलेली तुम्ही त्यांच्या संगतीत आहे म्हणायचं. हे आध्यात्मिक हब आहे, म्हणून मला बोलायची संधी त्यांनी पहिल्यांदा दिली. हा माझा पण स्वभाव आध्यात्मिक आहे. बरं, मग मणिपूर चक्रानंतर तुम्ही ज्यानं मनावर कंट्रोल लागला म्हणते माहिती आहे का, मन ताब्यात, मन ताब्यात, मन ताब्यात आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन ज्याचं ऐकतंय ते काय बी करू शकतोय माणूस. शक्तीचं अधिष्ठान आहे मन, लिहून घ्या. शक्तीचं अधिष्ठान मन आहे. तुमच्या शरीरामध्ये ह्या पृथ्वीवर तुम्हाला काय बी फिजिकल लेवलला परिवर्तन करून आणायचं आहे, फिजिकल लेवलला आकाराच्या कृतीमध्ये आणायचं असलं तर त्याचं अधिष्ठान मनच आहे, दुसरं काय नाही. मन ज्याचं प्रसन्न आहे, मन ज्याचं ताकदवर आहे, मन ज्याचं ऐकतंय, मनावर ज्याचा ताबा आहे, तो माणूस ह्या पृथ्वीवर काय बी करू शकतो. मन शक्तीचं अधिष्ठान आहे. मनाचं दुसरं नाव माहिती आहे तुम्हाला? शनिवार कोण कोण करते? हनुमंताला कोण कोण जाते? मनाचं अधिष्ठान आहे हनुमान. हनुमन नाव आहे त्याचं, अनुमन, हनुमान नाव. हनुमन म्हणजेच मन. हनुमान कुणाचा अवतार आहे माहिती आहे तुम्हाला? शंकराचा. शिवाचा अवतार आहे, शंकराचं नाव. शंकर वेगळा, शिव वेगळा. शिवाचा अवतार हनुमान आहे. मग संसारातलं जे बी काही तुम्हाला पाहिजे आहे त्याची देवता मनच आहे, मनाची देवता हनुमान. मग हनुमंताला गेल्यावर मन सक्षम होईल काय? तुम्ही देवळात जाते म्हटलंय मगाशी हनुमंताची. हनुमान काय काय करत होता बघा. हनुमान काय करत होता सांगता येईल काय कोणाला? सेवा हा धर्मच आहे माणसाचा. हनुमान काय करत होता सांगा? सगळ्यांना बघा, रामाची सेवा. तुम्ही पण मदतच करा.
हा. मदत करणाऱ्या माणसाचं मन भीत नाही बघा. भीते मन कुणाचं सांगा बघा. भीतय कुठलं मन, कुठलं भीते सांगा? पापी मन. हा, म्हणजे द्वेष, मत्सर, ईर्ष्या, अहंकार, अज्ञान ज्याचं आहे बघा, त्याचं मन पापी आहे, ते भीतय. जो काय करत नाही बघा, ते मनाला पण घाबरत नाही, मनच त्याला घाबरतं. मन कुणाला घाबरतंय माहिती आहे? मन दोन लोकांना घाबरतं. आज पण लिहून घ्या, कोण सांगितलं नाहीये. मन कुणाला घाबरतं? मन सद्गुरूला घाबरते आणि मृत्यूला घाबरते, बाकी कोणाला घाबरते? म्हणजे काळ, मृत्यू म्हणजे काळ. काळाला घाबरते एक ते, आणि सद्गुरूला घाबरते. कारण सद्गुरू हा मनाचा मृत्यू करू शकते आणि काळ हा देहाचा मृत्यू करू शकते. म्हणून बघा, माणूस भिला की दवाखान्यात जाते माहिती आहे काय? हे मला वाचवारे म्हणते, मला काय तर करा बाबा, काय तर निहार काय. मी असं परिस्थिती बघितलंय. आमचा पाहुणा एक अर्जुन वाटता, आत्ताच्या आत्ता काय आहे ते राणी का, कारण मला एवढं बरं करून आणा असं मी म्हणतो नाही. आत्ताच्या आत्ता काय आहे ते का म्हणला. मी त्याला काय सांगायला सर सांगताय का, म्हणजे गमती चालाय, जरा मध्ये घेतो गंमत. काय सांगायला त्याला सांगा, तुला कायच झालं नाही म्हणालोय मी. बंडू तुझ्या नादाला लागलं तर मी मरीन म्हणला. मी म्हटलं तुला कायच झालं नाही बाबा, मी म्हटलं तुला स्टॅम्पवर देतो बाबा, तू मरत नाही रे, माझं ऐक रे बाबा, तुझं ती योजनेत घालूया, हृदयाचं ऑपरेशन करूया असं म्हटलो मी. 2 दिवस थांब, ती परवानगी मिळायला लागत्या, तुझं 3.5 लाख वाचतंय, मी तुझ्या उशा पैशाला बसतोय. तुझ्या नादाला लागलं तर मी मरेन. बायकोला सांगितलं बंडूचं नाद अजिबात सोडा, व्यवस्था करा, माझं आत्ताच्या आता ऑपरेशन करा, किती बी पैसे लागले तर अर्धा एकर रस्त्याकडचं रान आहे, एका जावा 2-3 जणांनी विचार नाही, त्यांच्याकडे ऍडव्हान्स घेऊन या ऑपरेशन. म्हणून मन हे मृत्यूला घाबरतंय, म्हणजे काय आपल्या शरीराचा मृत्यू होतो. सद्गुरूला घाबरतंय म्हणजे सद्गुरू आपल्या देहातल्या मनाचाच मृत्यू करून टाकतो. मग तुम्ही सर्व सद्गुरूच्या कक्षेतच आहात. आपण सद्गुरूच्या कक्षेत आहोत. सद्गुरू हा सत्याच्या कक्षेत असतो. सद्गुरू हा सत्याच्या कक्षेत असतो. सद्गुरू हा शिवापेक्षा मोठा. लय मोठे शब्द बोलतो मी आध्यात्मिकात. सद्गुरू हा शिवापेक्षा मोठा. लिहून ठेव, ते वाक्य पण सांगतो. आपण सद्गुरूच्या कक्षेत आहोत. हा, सद्गुरू सत्याच्या कक्षेत असतात. ह्या पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा देवता कोणता सांगता येईल का? सांगता येईल सगळ्यात? नाही, शिव. या पृथ्वीवरचा सगळे देव सुद्धा शिवाची भक्ती करतात. सगळे देव दिक जेवढे बी काय आहे तेवढे सगळे शिवाचीच भक्ती करतात, दुसऱ्या कोणाची नाही. शिव कोणाची भक्ती करतो माहित? सद्गुरूची भक्ती करतो. शिव सबसे बडा, तो सद्गुरु के दरबार में क्यों खड़ा? शिव सबसे बड़ा तो वो सद्गुरु के दरबार में क्यों खड़ा? म्हणजे सद्गुरु सर्वात मोठा. म्हणून आपण सर्व सद्गुरूच्या कक्षेत. म्हणून ज्ञानी लोक आहे त्यांच्या संपर्कात राहा. जसं दादा, माळी सर, बापू हे जेवढे बी आले तेवढे सगळ्यांच्या. आणि मन तुमचं जेव्हा मन हे संसाराचे अंडरलाईन आहे. अंडरलाईन मन हे संसाराचे अंडरलाईन आहे. म्हणजे जेवढं बी काही सगुणात तुम्हाला आकाराच्या दृष्टीत दिसतं, जेवढं बी सगुण साकारमध्ये जेवढं आकाराला आलेलं दिसतंय, हे सर्व मनानं निर्माण केलेला संसार. ह्याला संसार म्हणतात, ह्याला सगुण साकार म्हणतात. आणि मनच तुमचं काय बी करू शकतंय. तुम्हाला जी बी गोष्ट काय बी पाहिजे आहे ती सर्व तुम्हाला मिळते. आणि ते मिळवून देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मनाकडे आहे. आणि मनाच्या वरती हा प्रवास चालू होतो, तो निराकाराचा होतो. फास्ट सांगतो आणि मग ह्याला पण संधी देतो, सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे. लिहून फक्त बरोबर ते समजू दे ना, समजू. मनाच्या वरती येतं मित्रता. मनातून तुम्ही पार झाला की तुमच्याकडे येते मित्रता. तुम्ही आत्ता एकमेकाचं मित्र आहे म्हणताय ना, ते साप खोटं आहे. ते मित्र नाही, ते व्यवहार आहे. ते एकमेकाची देवाणघेवाण आहे, एकमेकाचं भलं चिंता, एवढंच आहे. मित्रता एक अलग गोष्ट आहे. मित्रता म्हणजे त्या माणसाची जोडलेले नाळ आहे. म्हणजे मित्रता असलेले लोक बघा, उदाहरण ती एकमेकाचं दोस्त होतं, 2-3 दिवसांनी मिळत, ते एकमेकाच्या अंतरात एवढी जोडलेली नाळ असते. नवरा बायको एकत्र मिळत असं, त्याला म्हणायचं मित्रता.
मित्रतेच्या वरती येतं करुणा. मालगाव मधील एक उदाहरण आहे. दोघे मित्र होते, जास्त वर्ष जगले, 80-85 वर्ष वय होतं दोघांचं. एकाने सकाळी 6ला जीव सोडला आणि एकाने संध्याकाळी 6ला जीव सोडला. ते घनिष्ठ मैत्री म्हणायचे, मित्रतेत आले म्हणायचं, जाणीविषयी जोडल्या म्हणायचं, जीव जीवाशी जोडलाय म्हणायचं. इथं नवरा बायकोचा जोडा ना, पोरा बाळाचा जोडा. बायकोला विचारा जावा, मी आता मरणार आहे, तुम्ही मरते का नाही म्हणते, तुझं काम झालं. तुकाराम महाराजांच्या बायकोनं म्हटलं, तुकाराम हे तुम्ही आम्ही नाही नावं ठेवून घेऊ नका, आपल्याला कमी लेखू नका. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, मला न्यायला पुष्पक विमान येऊ राहिला दाखवा आता, आणि आता मी जाणार, आणि माझ्या आयुष्यात मी जे काय मिळवलं आणि मी जे वैकुंठ धामाला चाललो तिथं तुला येण्याची संधी आहे, फक्त तू येणार काय. तिला काय म्हटलं, तुझं इमान बी जाऊ दे बोल, आयुष्यात वैकुंठ धाम बी जाऊ दे. मला काय जमत नाही म्हटलं, आणि त्या राहिल्या खाली तुकाराम महाराज. संधी आलती किंवा त्यांनी विचारलं की मला न्यायला, मी वैकुंठाला जाणार, मला न्यायला पुष्पक विमान येऊ राहिलं, मी आता चाललो. तिला माहिती होतं हे डोंगर आहे, त्या डोंगरातच जायचा आणि हेच करायचं, आणि त्याला पण न्यायला विमान येईल. त्याला हिंदी भाकरी येऊ राहिलं. चला त्याच्या अनाहत चक्रावर येतो आपण. 5 नंबरच्या चक्रावर येतो. 4 नंबरच्या चक्रावर येतो. अनाहत चक्र त्याचं नाव. म्हणजे तुम्ही जाणीवेला पुटअप कसं करायचं शिकवतो, शेवटला शिकवणार ते. म्हणजे पुटअप कसं करायचं, तुम्हाला यश कसं मिळते. संसारातलं सांगितलं, संसारात जे बी काही पाहिजे ते तुम्हाला मनामुळे मिळू शकतं. मनावर तुमचा ताबा पाहिजे. संसार तिथं संपला, सगुणाचा भाग तिथंच संपला, आकाराला येणारी दुनिया तिथंच संपते. आता प्रवास सुरू झाला निराकाराचा. निराकारामध्ये आकाराला काहीही नसतं. निराकारामध्ये आकाराला काहीही नसतं. निराकाराचं जे जग आहे ते जग तुम्हाला जर चाकायचं असेल तर आचार, विचार, उच्चार, कल्पना, भावना, इच्छा, मागणं, देणं आणि उपभोगणं आणि शब्द, हे सर्व निराकाराचं जग आहे. म्हणून जे तुम्हाला विचार शिकवतात, जे आचार शिकवतात, जे कल्पना शिकवतात, जे भावना शिकवतात, जे मागणं शिकवतात, जे देणं शिकवतात, जे देणं शिकवतात, जे कसं राहायचं शिकवतात, हे सगळं निराकार आहे. शब्द तुम्ही बोलतात ते शब्द निराकारच आहे ना. कसं काय सांगणार काय शब्द. ती म्हणायची अतिशय मोठी म्हणजे निराकारातलं शिकवते म्हणे. आणि निराकाराचा जग जसं तुम्ही करता तसंच आकाराला येतं. सर विचार, जसे विचार तसे जीवनाला आकार. जसं विचार, जसं कल्पना तुम्ही करता तसं तुमचं कृतीत येतं. जसं शब्द बोलता तसं तुमचं जीवनात घडत जातं. लिहून घ्या, ते अतिशय महत्वाचं आहे. आचार, विचार, उच्चार, कल्पना, अनाहत चक्र. त्याला म्हणायचं प्रेमाचं चक्र. प्रेम चक्र लिहा, अनाहत चक्र लिहा. खालचं जे प्रेम आहे ना, खालचं ते आकर्षणाचं प्रेम आहे. म्हणजे संसारातलं प्रेम आहे ते आकर्षणाचं म्हणायचं. तिथं फक्त 2च गोष्टीचं आकर्षण असतं, कपडे लत्ता, शरीर आणि पैसा. आचार, विचार, उच्चार. आचार, विचार, उच्चार, कल्पना, भावना, इच्छा, मागणं, देणं, उपभोगणं आणि शब्द. हे तुम्हाला मी सांगितलं पुन्हा कुठं बघा, ह्याला काय नाही आहे, बेसच नाही याला, हे सगळं निराकार आहे. 3.5 लाखाची मी माझ्याकडे पुस्तकं स्वतःची खरेदी केली, वाचली. 650 साधूंना मी भेटलो आणि 650 साधूंच्या ज्ञानाचं सार मी आज तुम्हाला सांगू राहिलो. मला हे शिकायला 27 वर्ष लागली. धन्यवाद. आपलं काय भाग्य आहे बघा, आपण इकडे आलोय. काय मराठीत कुराण सुद्धा वाचलं. हा सगळं म्हणजे 7 धर्माचा अभ्यास केला मी. तुम्ही ते मारुतीचं महत्व सांगताय, कार्यक्रम मारुतीचं आयोजित केला. होय. त्यांना वाटतंय म्हणजे ऐकून घ्या, त्यांना सगळ्याचं सुखाचं, शांतीचं प्रेम बघा, त्यांना जे पहिल्यांदा भेटलं की ते सगळ्यांना द्यावं असं वाटतं. अशी माणसं ह्या जगामध्ये कमी असते. ती मित्रतामध्ये येतात. त्यांचं मन भेटलेलं आहे, मनाच्या वरती मित्रता असलेला माणूस वाटून खातो. जसं आता मग अशी सांगितलं, आता आपण अनाहत चक्र, मित्रतावरून वरत गेलो अनाहत चक्रामध्ये. जे खाली लोकांना फिजिकल लेवलला शरीराचं आकर्षण असतं, कपड्याचं आकर्षण असतं आणि प्रॉपर्टीचं आकर्षण असतं. ते आकर्षण म्हणायचं, त्याला प्रेम म्हणत नाही. तर ते प्रेमामध्ये येत नाही. हे कुठेतरी लिहून ठेवा. पोरापोरींचं जे प्रेम असतं जरा खुर्ची दुसऱ्या का बघ. बसा बसा बसा.
असं अनमोल ज्ञान हे मिळणार नाही. एक मिनिट पुढच्या ते येत नाही. अनाहत चक्रावरचं प्रेम काय असतं सांगतो. आहे का बघितलं प्रेम 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 जे राधेचं कृष्णावर प्रेम होतं, रामाचं सीतावर होतं, शिवाचं पार्वतीवर होतं, विष्णूचं लक्ष्मीवर होतं, शंकराचं पार्वतीवर होतं, तुमचं तुमच्या असलेल्या बायकोवर होतं. ते प्रेम खरं आहे का खोटं आहे बघा. या देवांची तर नावं सांगितले मी. मग आपली पण एक बायको आहे जी तशी देवाची जशी बायको आहे तशी आपली पण आहे. आपण देव ज्या स्टेप्सला वरच्या लेवलवर प्रेम करत होते तेवढं आपण करतो का? कारण आपल्या प्रेमामध्ये शुद्धता नाही, आपल्या प्रेमामध्ये इच्छा आणि आकर्षण आहे. शुद्ध प्रेम म्हणजे काय आहे ते सांगतो. जीवन विद्येनं शिकवलं, दुसरं कोणी शिकवलं नाही. त्याच्यावर उलगडा कोण केला नाही. स्पष्ट प्रेमावर बोलताच येत नाही. कबीराने सुद्धा सांगितले 10 अक्षर का प्रेम आहे, ते व्यक्त नाही करता येत, बोलता नाही येत नाही, सांगता येत नाही. तुम्हाला जर वाटलं तुम्ही आय लव्ह यू म्हटले असं म्हटला, आय लव्ह यू बायकोला म्हटले, कोणाला म्हटले, काय बी म्हटले, ते प्रेम भंग पावलं. ते प्रेम नाही, प्रेम व्यक्तच नाही होत. प्रेम असली प्रेम व्यक्त होत नाही. आणि जे व्यक्त होतंय बोलून दाखवायला लागतंय, सांगायला लागतंय माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, लय प्रेम आहे, काहीच नाही. मग प्रेम काय आहे सांगतो तुम्हाला. प्रेम काय आहे ते सांगतो. तुमच्या मनात काय आहे ते तुमच्या बायकोच्या मनात आलेलं असतं आणि तुम्हाला पाहिजे ती भाजी जेवणात तयार झालेली असते. बायकोला काय पाहिजे त्याला म्हणायचं अंतर्गत इंटरकनेक्शन म्हणायचं, नाळ जोडल्या आणि जीव एकमेव मिसळे म्हणायचं. मला संतोष दादा तोत्रेने शिकवलेली ही कला आहे. अतिशय मोठा माणूस आहे तो, त्यांच्याकडनं मी शिकलो. 2 मन एक झाल्याशिवाय संसार सुखाचा होत नाही. बायकोचं आणि नवऱ्याचं मन एक व्हायला पाहिजे. लिहून घ्या, अंडरलाईन करा. संसार सुखाचा होतच नाही. शिव आणि शक्ती एकत्र आले तेव्हा निराकार निर्माण झालं. आणि नवरा आणि बायको जेव्हा एकत्र आले आणि 84 लक्ष सजीवामध्ये नर आणि मादी जेव्हा एकाला आले तेव्हा ही सृष्टी आकाराला आली. त्या आकाराला येते. म्हणून संसार सुखाचा व्हायचा असला तर नवरा आणि बायको एकमत असल्याशिवाय होऊच शकत नाही. तुमची प्रगती सुद्धा का होत नाही त्याची सुद्धा मी लक्षणं सांगतो. काय काय आहे बघायचं. साधं सोपं सांगतो, आपण पुढे पुढे जायचं. 2च राहिले. काय तुम्ही सांगायचं जाऊन बायकोला मी असं असं करावं म्हणतो. बायकोनं म्हटले काय नाही चांगला आहे हो, 1 नंबर असं म्हटलं, ओळखायचं यश येणार जेव्हा. आणि तुम्हाला म्हटले कशाला करायला जा, ओळखायचं मनामध्ये भेद आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही काम करत असताना 2 मनाने निर्णय घेऊन एकत्र यायला पाहिजे. शिव आणि शक्ती म्हणतात त्याला. शिव म्हणजे काय सांगता येईल कोणाला? तुम्ही शिवाच्या दरबारातच बसले हो. शिव म्हणजे काय? नाही, शिव म्हणजे ऊर्जा, तुमच्या देहात असलेली ऊर्जा. ऊर्जा काम करते. सरांनी मागा शब्द सांगितला. शक्ती म्हणजे काय? अधिष्ठान आहे. शिवाला गण म्हणजे बायको काय करते काय? काय नाही करत. सगळं करतो नवराच. श्रेय कोणाला असतं? बघा तुम्ही मिळवलेले पैसे बायकोला देते. तुम्हाला कामाला जे लावले की नाही, तुम्ही काम करायला, कोण कामाला लावलंय तुम्हाला वाटतंय? तुमचं तुम्ही काम करायलाय? अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या घरात नाही सांगितलं जा तुला लगीन केलंय, संसार आहे, काय तर काम आहेत, गोरं बाळ आहेत, जाऊ काम कर जा म्हणून सांगितलंय. बायकोनं तुम्हाला कामाला लावलंय. म्हणजे बायकोनं कामाला लावलंय संसारात झालं. निराकरणामध्ये शक्तीने शिवाला कामाला लावलंय. शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. शक्ती आदिभूत आहे. आदिभूत म्हटले, आदिभूत. शक्तीतून शिवाची निर्मिती आहे, शिवातून शक्तीची नाही. शिवानं शक्तीला जन्माला घातलेला नाही. शक्तीनं शिवाला जन्माला घातले म्हणून बाई मुलाला जन्माला देते, पुरुष मुलाला जन्माला देत नाही. पुरुष डोनर आहे. पुरुष फक्त काम करायला पुरता आहे. तुम्ही गुलाम आहे. तुम्हाला बांधलंय शक्ती. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही कुठं कुठं बनणार आहे सांगतो. जन्मले आईच्या बनणार आहे. आजीचा बघा जरासं मोठं झाले बहिणीच्या बन्नात असते. तुम्ही जन्माला आले आईच्या असते, जरासं मोठं झाले बहिणीच्या बन्नात असते. बघा तुम्ही बन काय मागताय ते सगळं तुम्ही पूर्ण करताय. लग्नाच्या अगोदर बहिणी बरोबर बघा तुम्ही काय मागेल ते बहिणीला आणून देते. 3 नंबरला बघा तुम्ही बायकोच्या बन्नात असते. संसार करून राहिले की बायको काय सांगेल तेच करत राहते. 4 नंबरला तुम्ही मुलीच्या बन्नात असते. तुम्हाला मुलगी होते, तिच्या सुखासाठी काम करते मुलीच्या. बघा माणूस हा मुलाच्या सुखासाठी कामच करत नाही. तुम्हाला मान्य असलं तर मान्य म्हणा, नाही तर नाही. मुलीच्या सुखासाठी काम करतो. म्हणजे हे जे निसर्ग आहे की नाही, निसर्ग हा शिव म्हणजे माणूस, हा
शक्तीच्या म्हणजे ह्या सृष्टीच्या साठी काम करते. ऊर्जा जी काम करते ती शक्तीच्या सुखासाठी काम करते. म्हणून शिव आणि शक्ती एक आहे. म्हणून नवरा आणि बायको एक व्हायला पाहिजे. बघा ज्यांना ज्यांना भन्नाट प्रगती आहे ते आजच्या आज जाऊन सेटलमेंट करा बायको बरोबर. मी जे बोलतो नाही नवरा बायकोला ऐकायला मिळत नाही. नवरा बायकोला ज्यांना ऐकायला मिळालंय ते अतिशय दुर्मिळ म्हणायचं. हे दोघांना एकत्र ऐकायला मिळालं साहेब भाग्यवान काय नवरा बायको एक पाहिजे. पहिली शब्द ऐकला तर पुढचा ऐकणार. बघा सृष्टीची निर्मिती शिवशक्तीतून आहे किंवा त्याशिवाय कसं आहे होईल. हा अतिशय महत्वाचं बोलू राहिलं आपण. दोन जोडी आलेत, हा दोन जोडी आलेत, त्यांचा पहिले टाळ्या वाजून सगळ्यांचं सगळेजण सुधरूया बघा आणि परत यांचं लेक्चर ठेवूया. जरासं बुद्ध बरोबर संपेल. लई मोठा कार्यक्रम आहे, तर दिवसभर इथंच येते डिसेंबर करायला. म्हणून म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगू. यशाचं राज सांगू आता. लईच मोठं यशाचं राज फुकट घ्या. कोण देत नाही. करोडो रुपये मोजलं तरी बी देत नाही. यशाचं राज फुकट देऊन घ्या. तुमची सगळ्यात नंबरला जन्म दिलेली आई, 2 नंबरला बहीण, 3 नंबरला बायको, 4 नंबरला मुलगी, 5 नंबरला आत्या, 6 नंबरला मैत्रीण, 7 नंबरला प्रियसी. लिहून घ्या नावं. खरोखर आहे. 1 नंबरला आई, 2 नंबरला बहीण, आजी असली तर आजी बी लिहून घ्या. आजी पण लिहून घ्या. आजी लिहिसो. कुठे घाला आजी 1 2 नंबर आजीला पहिला घाला. आजी, आई, बहीण, आत्या, बायको, बायको घेतला, मुलगी, मैत्रीण. असं मैत्रीण असायला पाहिजे. तुम्ही घाबरू नका. लगेच काय मी लगेच तुम्हाला काय फाशीवर देत नाही किंवा काय वाईट बोलत. मैत्रीण असायला पाहिजे. मैत्रीण लिहिला. प्रियसी लिहा. प्रियसी पण असायला पाहिजे. लग्नानंतर पण असली असायला पाहिजे. काय हरकत नाही. सांगते की कसं असायला पाहिजे. नवीन संकल्प एक संकल्प वाढवून मैत्रीण लिहिलं. प्रियसी लिहिला. ह्या जेवढ्या लिहिलेल्या नावा आता शांतचित्त ऐका ना. ह्या जेवढ्या लिहिलेल्या नावं आहेत त्यातल्या एकाला जर तुमचं भलं व्हावं असं वाटत नसेल तर तुमचं काहीच निर्माण होत नाही एवढंच. आणि ह्यातल्या एकाला जरी वाटलं ह्याचं कल्याण व्हायला पाहिजे, ह्याचं चांगलं व्हायला पाहिजे, तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. उल्लेख नावाचं ध्येय आहे जे किती बी तुम्ही पुस्तकं वाचा, किती बी लोकांचं ट्रेनिंग घ्या, किती बी लोकांचं काय बी घ्या, कारण जे बी काय दिसतंय ते सगळ्या शक्तीचा प्रताप आहे. आणि शक्तीचा प्रताप जे आहे ते शक्तीचा अधिष्ठान स्त्री आहे. म्हणून स्त्रीला अष्टलक्ष्मीचं रूप, 9 शक्तीचं अधिष्ठान मानलं गेलेलं आहे. स्त्रीला कमी लेखायचं नाही. तुम्ही आजपासून जर बायकोला नावं ठेवत असेल, शिवा देत असेल, मुलीला वाईट बोलत असेल, कावत असेल, सगळं बंद करा. तुमची प्रगती होते. लिहा. मी ह्या समजून घ्या. लिहायची काही गरज नाही. पण ह्या ज्या 8-9 गोष्टी सांगितल्या मी, त्या 8-9 गोष्टीला तुम्ही शिव्या द्यालय, मारहाण करायलंय, कावालय, तुम्ही बडबडालय, पुरगीनं पैसे मागितले की नाही म्हणालय, काय बी करायला, खर्च करायला, मागं पुढं बघालय, तक्रार करायलय, तुम्ही तुमची कधीच प्रगती होत नाही. अजून सांगू यशाचं मोठं राज. अजून बघायचंय तुम्हाला लईच मोठं यशाचं राज. तुमच्याकडे मिळवलेले पैसे बायकोकडे ठेवायला द्या. बघा तुम्ही प्रयोग करून. बघा तर प्रयोग करून. माझ्याकडे मी सत्य सांगतो. मी आमच्या बायकोकडून पैसे मागून मी जेवढं बी येतं ते सर्व बायकोलाच देतो पैसे. मला कळले राज आहे. म्हणजे माझ्या संघ येणार असला तर चला दाखवतो. मी आमच्या घरामध्ये बायकोकडूनच पैसे घेतो. एक दोन बोलतो. बघा आपल्याला काय वाटतंय की बायको पैसे जास्त खर्च करते. त्यांच्याकडे जास्त खर्च करायची कॅपॅसिटी नसते. आपण समजा त्यांना 1000ची गरज एकदा 2000 दिलं ना ते 1000 परत आणून देणार. आणि जिथं 10,000ची गरज आहे तिथं 20
जर दिले ना तर 15,000 परत आणून देते. खर्च करायची कॅपॅसिटी आपल्या बायकोची नसते एवढं लक्षात ठेवायचं कोणी पण. आपल्यालाच वाटतंय की 5,000 ऐकून घ्या किती जास्त देऊन बघा मग कसं कळतंय. देऊन बघा, ठेवायला त्यांच्याकडेच द्या किंवा नावावर जरी तुम्ही पावती केलं तर त्यांच्याच करून बघा. म्हणजे थोडक्यात काय सांगू काय तुम्हाला, म्हणजे अजून एक वाईट शब्द बोलतो, तोंडातून त्याला वाईट म्हणता येत नाही. बायकोचा बैल झाला कोणी जरी म्हटलं तरी हरकत नाही. त्याला काय सांगत बसू नका, हे ज्ञानाचं भुय सांगायचं नाही. कारण जर तुम्हाला प्रगती करायचं आहे तर तुम्ही स्त्रीचं आयुष्याशिवाय तुमच्या पर्यायच नाही. तुम्हाला पर्याय नाही, ऑप्शन कायच नाही. ज्यांनी सक्सेस लोक यशस्वी आहेत त्याच्या पाठीमागं बघा, पुन्हा कोणतरी एक यशस्वी स्त्री आहे म्हणतात माहिती आहे. स्त्री म्हणजे एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतोय, मग ती बायकोचाच असेल असं पण नाही, सांगितलं ना मला. मैत्रिणी असू शकते, किती लोक आहेत बघा. ओशोला कोण मोठं केलंय? ओशो रजनीशला कोण मोठं केलं काय सांगता येईल तुम्हाला? त्याची मैत्रीण प्रेयसीने. ओशो चेष्टा वाटते काय? आज तागायत भारत देशात सोडा, जगात एवढा मोठा संत होऊन गेला नाही. भारतातलं नॉलेज घेऊन जाऊन अमेरिकेत 60,000 एकरचं आश्रम बांधायचं, स्वतःचे 18 विमानं, 300 रोल राईस त्याच्याकडे गिफ्ट मध्ये आलेला. ओशो हा जगातला सगळ्यात श्रीमंत आध्यात्मिक संत होते, ज्यांनी फक्त ज्ञानाच्या जोरावर जगाला झुकवलं. जगात 200 देश आहेत, तुम्ही अभ्यास करून बघा. जगात 200 देश आहेत. ओशो येणार आहे म्हटल्यावर परदेशातले कुठले सरकार सुद्धा 148 देशांनी त्याला बॅन केलं. घाबरत होते, एवढं त्यांची पॉवर होती. ओशोला काय म्हणतात सांगा, लिहून घ्या. देवी ओशो अंतिम पडाव आहे. ओशोला जो पडाव करतोय त्याचं अंतिम असते, अंतिम पडाव म्हणजे ओशोला जो शिकतोय त्याच्यानंतर त्याचं शिकणं काही राहिलेलं नसतं. ओशो म्हणजे परमेश्वर. आपण जसं ईश्वर, अल्लाह, सर्वेश्वर, जगदीश्वर म्हणते ना, तसं त्याला परदेशामध्ये एक गॉड म्हणते ना, त्याचं नाव आहे ओशो. ओशो म्हणजे परमेश्वर, ओशो म्हणजे निसर्ग, ओशो म्हणजे सृष्टी. ओशोचं पुस्तकाचं सांग पुढे 2 म्हणजे संपवायला पाहिजे. 2 चक्राचं सांगणार आहे आणि संपणार आहे. अतिशय महत्वाची ती पण 2 चक्र आहे. ओशोचं सांग लई व्हायला वेळ. ओशोचं आपल्या भारत देशातला 1 नंबरचं पुस्तक वाचलेला ओशो आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 3.5 लाख पुस्तकाचा एक संग्रह केला किंवा पाहिली. 3.5 लाख, त्यातली त्यांनी 1.5 लाख पुस्तकं वाचली. 3.5 लाख पुस्तकं त्यांनी एक जजमेंट घेतलं, त्यातली 1.5 लाख पुस्तकं वाचली. 1.5 लाख पुस्तकाचा सार त्यांनी 300 पुस्तकामध्ये लिहिला. ओशोने फक्त 300 पुस्तकं लिहिले नाही आणि तिने सांगितलं 300 पुस्तकं वाचा, सगळ्या अख्ख्या ज्ञानाचा सार त्यातच. ओशोने 300 पुस्तकं लिहिल्या, 1.5 लाख पुस्तकं वाचली, 3.5 लाख पुस्तकाचं तिने एक अंदाज बांधला होता त्यातला. आपण एकच गोष्ट सांगतो, ओशो किती मोठा आहे त्याचं एक उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये 32,000 पुस्तकं वाचल्यात, 20,000 पान टिप्पण काढले. 20,000 पान टिप्पण काढले. जसं बापू टिप्पण काढतात, माळीचं टिप्पण काढतात. टिप्पण काढायचा नाद कोणाला आहे त्याला कळते. 32,000 पुस्तकं वाचल्यात, 20,000 टिप्पण काढले. त्या माणसानं भारताची राज्यघटना लिहिल्या. जो माणूस 1.5 लाख पुस्तकं लिहिलं आहे तो जगाला तत्वज्ञान सांगाल की नाही? म्हणून ग्रेट आहे. ओशोसाठी टाळ्या. ग्रेट आहे. म्हणून सगळ्यांच्यावर खुल्या प्रेमाची एकच वाक्य सांगतो, 2 संपले लगेच, आपल्याला पुढे जायचं आहे. प्रेमाची खरी व्याख्या एकच आहे, मला समजलेली, माझ्या आयुष्यात मला जे गवसलं तेच तुम्हाला सांगतो सर, वेगळं काही सांगणार नाही. सगळ्यांचं भलं व्हावं ही एक जर मनात तुमच्या भावना निर्माण करत होत असेल तर तेच खरं प्रेम आहे, वेगळं काय. म्हणजे समोर भेटलेल्या माणसाला वाटलं, तुम्हाला दिसला म्हटलं त्याचं भलं व्हावं, एवढंच बोलायचं आहे. तिचं भलं त्याला हेच खरं प्रेम आहे, वेगळं काय वेगळं काहीच नाही. प्रेम 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 म्हणजे काहीच नाही. म्हणून सद्गुरूंनी इथं सांगितलं बघा सर, अतिशय मोठं भूय ज्ञान सद्गुरूंनी सांगितलं, एकमेकाला सुखी करण्याची भावना म्हणजेच आपली प्रगती का होत नाही. सर इथं जरा मध्ये बोलू काय? प्रगती का होत नाही सांगा बरं. आपण काय करू राहिलो, आपलं चांगलं करून घ्यायच्या नादाला लागलो आणि आपल्या घरातली पण वैयक्तिक आपलं कसं खरं होईल हेच बघू राहिले. मग त्याचं त्याला चांगलं होत नाही, त्याचं खरं होत नाही. भांडण का व्हायला बघा सांगा, घरातले भांडण का व्हायला सांगा बघा. बायकोचं म्हणणं आहे माझं खरं व्हायला पाहिजे, नवऱ्याचं म्हणणं काय आहे माझं खरं व्हायला पाहिजे. दोघं जण काय म्हणाले
माझं खरं व्हायला पाहिजे, माझं खरं व्हायला पाहिजे. कुणाचंच खरं होत नाही. माझं खरं म्हणणाऱ्याचं कुणाचंच खरं होत नाही. मग सद्गुरूंनी इथं अतिशय गुह्य ज्ञान मला सापडलेलं जीवनविद्येतलं आहे. एकमेकाला सुखी करण्याची भावना ठेवणे म्हणजे बायकोचं काय म्हणणं आहे ते तुम्ही खरं करायचं आणि तुमचं काय म्हणणं आहे ते बायकोला समजावून सांगण्यात, पटवण्यात तुम्ही यशस्वी व्हायचं आणि तुमचं म्हणणं खरं करायला बायकोला लावायचं. बघा, भांडणच होत नाही. कवाच भांडण होत नाही. कधीच मी सांगितलं भांडण म्हणजे हे बायकोला कळायला पाहिजे. नवऱ्याचे जी बी इच्छा आहे, नवऱ्याचं जे बी संकल्प आहे, नवऱ्याचं जे बी काय म्हणणं आहे त्याच्यासाठी बायकोनं अटापिटा करायला पाहिजे, बायकोनं काम करायला पाहिजे, बायकोनं त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. तेव्हा नवरा पुढं 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 पुढे जाते. म्हणाय त्याला म्हणायचं बायकोचं पाठबळ आहे. आणि बाई ही सौंदर्यवान आणि रूपवान आणि आत्मविश्वासू आणि जगाच्या सामोरे कवा जाते सांगा बरं. तिच्या पाठीमागं खंबीर तिचा नवरा असतो. म्हणून बायकोला तुम्ही पाठिंबा द्यायचा. पाठिंबा द्यायचा म्हणजे ती घरात कोणासंग भांडण काढायला द्यायचं. सांगायचं ही सगळी आपलीच आहेत म्हणायचं, ही आपलीच आहे. बघा नाती तुम्ही बघा, ही नाती आणि संसार कुणी केला निर्माण तुम्हाला माहिती आहे? नाती आणि संसार. नाती होती अक्का, काका, ताई, नाना, मामा, मामी, मामी, काय जे बी आहे, आजा, आजी, काय कुणी केले सांगता येत तुम्हाला? लगीन करायचं, संसार करायचा, हे कुणी केले सांगता येत नाही. तुम्ही सगळेजण करून राहिले किंवा संसार अण्णा म्हणते, आप्पा म्हणते, तात्या म्हणते, काका म्हणते, हे कुणी केलं माहिती नाही. माहिती पाहिजे. सप्त ऋषींनी केले. सप्त ऋषी 7 ऋषींनी मिळून एकत्र येऊन केले संसाराची निर्मिती. कशासाठी केल्या? एकमेकाला सहाय्य करूया, एकमेकाला सुखी करूया, एकमेकाला पुढे नेऊया. आपण नेतोय मग बघा सर, माझं एक रिझन आहे, माझ्या आयुष्यातलं माझ्या साधनेचं सार आहे. कारण संसाराची कन्सेप्ट काय आहे ही लोकांना कळला नसल्यामुळं संसार माणसाला सुखी करण्यासाठी कमी पडतो. संसार फेल गेलेली कन्सेप्ट आहे. म्हणजे धाडसाचं विधान बोलू राहिलो मी सगळ्यांच्या समोर. संसार ही सुखी करण्यासाठी, मानवी जीवन सुखी करण्यासाठी संसार ही फेल गेलेली कन्सेप्ट आहे. फेल गेलेली कन्सेप्ट. मग संसार करायचं नाही काय? लग्न करायचं नाही काय? नाती गोत्यात राहायचं नाही काय? जर तुम्हाला संसार सुखाचा व्हावा असेल तर सप्त ऋषींचा अभ्यास करावा. साती असरा वेगळ्या, ते नदीची 7 रुपये, गंगेची 7 रुपये, सप्त ऋषींनी मिळून केलेली संसाराची रचना आहे. तुम्ही अभ्यास करा सगळे, नाही तर संसार सुखाचा होतो. ही कन्सेप्ट काय आहे कळायला पाहिजे मानवी जीवन. हा बरं सोडा ते सगळं तर पुढे पुढच्या टप्प्यावर. अनाहत चक्र म्हटलंय. अनाहत चक्र अतिशय गुह्य ज्ञान. अनाहत चक्र विशुद्धी एक चक्रामध्ये म्हणजे वाणी शुद्ध होते. विशुद्ध एक चक्र लिहा. विशुद्धी वरून 3रं खालून 5वं बरोबर. विशुद्धी. विशुद्ध चक्र म्हणजे तुमचं जर विशुद्ध चक्रावर आपल्या देहात नांदलेलं आत्मतत्व, जाणीव, नेणीव जे बी काय आहे शक्ती ती जेव्हा विशुद्ध चक्रावर येत्या तर तेव्हा तुमची वाणी मधुर असते. तुमची वाणी मधुर असते. तुमच्या तोंडातून बोललेलं, मुखातलं कोणताही शब्द तो कीर्तन होतो. तुम्ही बोललेला शब्द कीर्तन होतो. विशुद्ध चक्र जागृत झाली की तुम्ही बोललेला शब्द कीर्तन होतो. कीर्तन होतं म्हणजे कीर्ती पसरते. जसं बाबा व्याख्यान देतात त्यांची कीर्ती पसरते, मारुती माळी सांगतात, अजित सर सांगतात, ही कीर्ती होते म्हणायचं. मी बोलतो तिची कीर्ती होते. विशुद्धी चक्र जागृत झाले की तुम्ही बोललेल्या शब्दाला किंमत असते. तुम्ही बोललेला शब्द काय करतो माहिती आहे? निसर्ग हा झेलतो. म्हणजे तुम्ही बोललेला शब्द खरा करतो. तुम्ही बोललेला शब्द खरा कसं होते माहिती आहे? तुम्ही बोललेला शब्द खरा होते की नाही? शब्दाला काय म्हटलं सांगा, लिहून घ्या. अक्षय अक्षर ब्रह्म. शब्द हा अक्षय अक्षर ब्रह्म. त्याचा अर्थ पण खोलून सांगा. शब्द हा अक्षय अक्षर ब्रह्म आहे. अक्षय म्हणजे काय सांगा? तुम्ही बोललेल्या शब्दाचा कधीच नाश होत नाही. तुम्ही शिव्या दिल्या नाश होत नाही. तुम्ही आशीर्वाद दिले नाश होत नाही. तुम्ही दुआ दिले नाश होत नाही. तुम्ही प्रार्थना केले नाश होत नाही. तुम्ही वाईट चितलंय नाश होत नाही. हे सगळं निसर्गामध्ये जसंच्या तसं राहिलेलं आहे. लाखो करोड जन्म तुमचं पाठलाग करत येते. लिहून घ्या. हे कोण सांगत नाहीये. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द, तुम्ही हे शरीर किती वर्ष झाले माहिती नाही, 50 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्ष, पण ह्या 30 वर्षात काय काय केलंय ते सगळं तुमच्या संग येते. लाखो करोड जन्म येते.
शब्दाला अक्षय अक्षर ब्रह्म, अक्षय या शब्दाचा अर्थ तुम्ही बोललेल्या शब्दाचा कधीच नाश होत नाही. आणि अक्षर म्हटलंय, अक्षय अक्षर, अक्षर म्हणजे तू कवा बी ह्या सृष्टीवर जन्माला ये, त्या शब्दाला मी खरं केल्याशिवाय राहणार नाही असं निसर्ग बोलतो. अक्षर म्हणजे आकारात आणतोय. म्हणून आजपासून वाईट बोलायचं का नाही तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे काय म्हणतात बघा, राग आणता पण शब्द आला नाही म्हणतात माहिती आहे का? अक्षर म्हणजे काय म्हणतात? अक्षर म्हणजे आकाराला आणणं. तुम्ही लाखो जन्मानंतर इथं या, लाखो पाठीमागच्या जन्मात जे काय बोललाय बघा, ते ही सृष्टी लगेच काय म्हणते सांगा, ते मागच्या जन्माचं तुझं गटुडा आहे रे बाबा, काय काय केलं ते, हे तुझ्या डोसक्यावर घे. हा, त्याला म्हणायचं विशुद्ध चक्र जागृती. विशुद्ध चक्र जागृती असलेली माणसं कसं राहतात ते सांग. तुम्हाला मुखातनं जरी संत कसं राहायचं ते सांगतो, आपण कसं राहायचं तेही सांगतो. संत बाळूमामा शिवा द्यायचे, बरोबर आहे ना, पण ते वाणीतून शब्द शिवा द्यायचे, अंतकरणात कधी ते म्हणायचं नाही वाईट. म्हणून त्या शब्दाला भाव ते चांगला जोडायचे. तुम्ही सुद्धा पोराला मारते माहिती आहे, त्याचं वाईट व्हावं मारत नाही, चांगलं व्हावं. आई मारते पोराला बघा, ते सुधारावं म्हणून भाव असते, ते सुधारावं म्हणून भाव असते. तसं तुम्ही एखाद्या माणसाचं चांगलं होत असेल तर तुम्ही त्याला कावलं शिवा दिलं तर चालतं, पण मनापासून भाव जोडून तुम्ही वाईट कोणाचं बोलायचं नाही, करायचं नाही. ज्ञानोबरायाने काय सांगितलं आणि कृष्णाने काय सांगितलं ते सांग. म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, वाईट प्रवृत्तीचा नाश केल्यावर पापात निर्मिती होत नाही, दुर्योधनावर तू हत्यार चाल, म्हणजे त्याचा विनाश कर, त्याला मारून टाक, म्हणजे पापात निर्मिती होते. तेच ज्ञानोबरायाने अजून सोप्या भाषेत सांगितलं, म्हणजे एखाद्या माणसाला चांगलं करायचं आहे, सुधारायचं आहे, तर तुम्ही त्याला कावलं शिवा दिलं तर हरकत नाही, पण त्याला सुधारायचं आहे, चांगलं करायचं. म्हणून विशुद्ध चक्री जागृती झालं की तुम्ही लय एवढं सगळं गोंधळ काय लिहून घेण्याची गरज नाही. विशुद्ध चक्र जागृती झालं की तुम्ही बोलाल ते शब्द खरा होता, एवढं लक्षात ठेवा. तुमचा शब्द ही सृष्टी आकारला आणत्या. आणि विशुद्ध चक्राची जागृती व्हायसाठी तुम्ही नेहमी निसर्गाशी कनेक्ट पाहिजे, निसर्गापाशी जायला पाहिजे. बघा, निसर्गापाशी गेल्याशिवाय काहीच दार खुलत नाही, कारण तुम्ही निसर्गच आहे, वेगळं काही नाही. आता आपण सगळ्यात मोठ्या चक्रावर येणार आहोत, आज्ञाचक्र. आत्मज्ञान कुठं होतंय ते तर सांगतो तुम्हाला. आज्ञाचक्र आत्मज्ञान झालेला माणूस कसा असतो, आत्मज्ञान झाल्यावर काय होतं, आणि आत्मज्ञान झालंय म्हणजे नक्की काय झालंय हे कोणालाच माहिती नसतं, आणि कोणीही सांगत नाही याच्यावर, आणि कोणीही भाष्य करत नाही. तिकडे सगळे लोक मौन राहिले, इथं सगळे लोक मौन राहिले. आज्ञाचक्र भेदलं म्हणून आपल्या कपाळाच्या मध्य सेंटरला राहतंय, त्याला आज्ञाचक्र भेदलं म्हणतात. आज्ञाचक्र, आज्ञा ह्या शब्दामध्ये भयंकर अर्थ दडतो. आज्ञा म्हणजे काय? आज्ञा म्हणजे नक्की ऑर्डर. आज्ञाचक्र म्हटलं, चक्र म्हणजे ती 7 चक्र आहे, ती 16. आज्ञा म्हटलं विशुद्धी म्हणजे वाणी म्हटलं, हृदय म्हणजे प्रेम म्हटलं. निसर्ग काय करतो सांगा बघा, आज्ञाचक्र ज्याचं भेदलंय म्हणजे नक्की काय भेदलंय सांगा. त्रिपुटी साधली म्हणजे त्रिपुटी, त्रिपुटी पण शब्द लिहून घ्या, त्रिपुटी. त्रिपुटी साधल्या म्हणजे नक्की काय झालं? त्रिपुटी म्हणजे विचार, मन आणि बुद्धी त्याचा संगम आहे, त्याला त्रिपुटी म्हणतात. विचार, मन आणि बुद्धी त्याचा संगम म्हणजे त्रिपुटी. म्हणजे विचार, मन आणि बुद्धी एका रेषेत ज्याचं असतं, विचार वेगळा आहे, बोलतोय वेगळं, करतोय वेगळं, त्रिपुटी एकत्र नाही म्हणायचं, प्रगती होत नाही. लिहून घ्या, विचार, मन, बुद्धी. म्हणजे बुद्धी आहे हे नॉलेज वापरते, मन आहे हे शक्ती वापरते, आणि विचार फ्रिक्वेन्सी लावते निसर्गामध्ये. अतिशय गुह्य ज्ञान आहे. विचार फ्रिक्वेन्सी लावते, हा, मन शक्ती लावते, मन शक्ती लावते, बुद्धी नॉलेज लावते, बुद्धी ज्ञान लावते. हा, आणि ह्या तिन्हीचा संगम होतोय, एका रेषेत येतात. हे तिन्ही एका रेषेत येतात, त्या तिन्हीचं एकत्रीकरण आहे, त्या तिन्हीचं एक बॉन्डिंग आहे. सर परत एकदा सांग. विचार मन बुद्धी. विचार फ्रिक्वेन्सी लावते, मन शक्ती लावते, आणि बुद्धी ज्ञान लावते, आणि तिन्हीचं संगम, एकत्रीकरण, बॉन्डिंग. हेच आज्ञाचक्र भेदते, नाही तर काहीच नाही. आज्ञाचक्र भेदायचं असं ज्याला वाटतंय त्याला ह्याच्यात एक वाक्यता असायला पाहिजे, मन बुद्धी विचार, त्याच्यामध्ये एक वाक्यता असायला पाहिजे.
आज्ञाचक्र भेदल्यावर काय होते सांगतो. आज्ञाचक्र भेदले मनाची शक्ती तुम्हाला पाहिजे तसं काम करू शकते. आज्ञाचक्र भेदलेला माणूस शक्तीला कामाला लावतो. तुम्ही काम करत नाही, त्या माणसाला काम करायला लागत नाही. ती माणसं काम करत नसते, त्यांना माहिती असतं काय करायचं ते. आज्ञाचक्र भेदलेल्या माणसाचं तिन्हीवर कमांड असतं सर. तिन्हीवर, मनावर, बुद्धीवर आणि विचारांच्यावर कमांड असतं. कमांड असतं त्याचं. आज्ञाचक्र भेदलेल्या लोकांच्यावर कमांड असतं. म्हणून तो मनाच्या द्वारे कामाला लावतो, विचारांच्या द्वारे निसर्गामध्ये फ्रिक्वेन्सी लावतो, बुद्धीच्या द्वारे नॉलेजचा उपयोग करून घेतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जसं हवं तसं सर्व गोष्टी घडवून घेतो. आज्ञाचक्र भेटलेली माणसं आपल्याला जसं पाहिजे तसं काम करून घेतात. ती भेटत पण नाहीत कोणाला, समजून सर, आणि हाय म्हणून सांगत बी नाहीत. ते काय करते कोणाला कळत पण नाही. फ्रिक्वेन्सी या तिन्हीला तुम्ही एकत्रित केलं की अतिशय मौल्यवान गोष्ट आहे भाव लावणे. भाव तिथं दे. भाव हृदयात लावायला. भाव कुठं राहतो? हृदयात राहतो. हृदयात. शहाणपण कुठं राहतं? हृदयातच राहतं. विवेक कुठं राहतो? हृदयातच राहतो. सहृदयी म्हटलं ज्याला ते विवेक हृदयी, हृदयाच राहतो. विवेक. विवेक कसा जन्माला येतो माहिती आहे? कोण सांगत नाही विवेक कसा जन्माला येतो. लाखो करोडो विचारांचा सार म्हणजे एक विवेक. लिहून घ्या शब्द. लाखो करोडो विचारांचा सार एक विवेक आहे. विवेक कसा तयार होतो माहिती आहे? तुमच्या जीवनात तुम्ही हजारो करोडो विचार केले, त्याचे अर्क 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 म्हणजे जसं 1 टन गुलाब जर तुम्ही अत्तर करायसाठी ठरवलं आणि त्याची जर प्रोसेस केली तर 1 लिटर फक्त अत्तर निघतं. 1 टन गुलाबापासून 1 टन गुलाबापासून 1 लिटर अत्तर तयार होतो. तसं लाखो विचारापासून एक विवेक तयार होतो. लाखो विचारापासून एकच विवेक तयार होतो. आणि विवेक आपल्या सहृदयी. म्हणून सगळ्यांचं आज्ञाचक्र भेदायचं झालं तर मन, बुद्धी, विचारावर काम करा. मनाच्या शक्तीचा वापर करून घ्या, बुद्धीचा वापर नॉलेजमध्ये करून घ्या, विचारांची फ्रिक्वेन्सी लावा आणि हृदयातनं तुम्हाला जे पाहिजे आहे त्याच्यासाठी फील करा. फील करा, फील करा, फील करा. हृदयातनं फील करा त्याला, म्हणजे त्याला भाव जोडा. आता सगळ्यात मोठं चक्र आलं. मजे में मजे में मजे में. सगळ्यात चौथं आनंदाचं चक्र ब्रह्मरंधार. अमर चक्र लिहा, ब्रह्मरंधार लिहा, मजे में लिहा, आनंद चक्र लिहा. अनाहत अनाहत झालं की प्रेमाचं चक्र. 6वं चक्र आज्ञा सांगितली की तुम्हाला. मी विशेष मध्ये आहे ना 7वां ते हे सांगितलं की तुम्हाला आनंद चक्र. 7 चक्र आपल्या देहातनं अनुभवाला येणारी 7 चक्र. देहाच्या बाहेर आपल्या जाणीवेला काढून अनुभवताला येणाऱ्या 4 अवस्था. त्याला जमले अवघड आहे ते, नको आता तिकडे जायला, इथंच थांबू आपण. चला आनंदाचं सांगतो तुम्हाला आता तेवढं. आनंद चक्र लिहा. काय तुम्हाला आनंदच लिहा. आनंद म्हणजे काय सांगा, विश्व आनंद लिहा. बघा तुमचा कार्यक्रम काय आहे मला माहिती नाही, पण माझ्या वहीत काय वाक्य लिहिलं गेलं ते सगळ्यांना दाखवतो मी. हे मी बोलायच्या अगोदर लिहिलं गेलं बोलायच्या अगोदर. आज मी तुम्हाला सांगायच्या अगोदर वेलकम 2025 आल्याने वहीत लिहिलं गेलं. विश्व आनंद सद्गुरु प्रेमी परिवार म्हणजे हे विश्व आनंदमय आहे. तुम्ही पण आनंदमय आहे, सृष्टी पण आनंदमय आहे. आपण सगळे एकत्र आलो, हे आपण ह्या एकत्र परिवाराचा एक भाग झालो. म्हणून माझ्या हातनं अगोदरच लिहिलं गेलं बघा, विश्व आनंद सद्गुरु प्रेमी परिवार. आपण जे जमलो ते ह्या परिवाराचाच एक भाग. ते नंतर सांगू आपण, काय कुठे जात नाही. हा आनंद चक्र म्हणजे काय सांगा. आनंद चक्र त्याला शब्दात अवस्थेत मांडता येत नाही, पण तुम्ही अशा बेभान अवस्थेत राहता, अशा तुम्ही गोष्टीत रमून जाता. रमून जाणे म्हणजे आनंदाच्या 3 अवस्था सांगतो. आनंदाच्या 3 अवस्था लिहून घ्या. हे पण अतिशय महत्वाचं. आनंदाच्या 3 अवस्था. संसारामधला आनंद, संसारामधला आनंद कामात रमून जाणे. तुम्हाला जर रमता येत नाही तर तुम्हाला संसारातला आनंद प्राप्त होत नाही. रमते राम रमियो,
संसारातला आनंद मिळायसाठी तुम्हाला आवडीच्या कामात रमून जावा. आवडीच्या कामात, उद्योगधंद्यात रमून जावा, माणसात रमून जावा, कामात रमून जावा, कशातही रमून जावा. तुम्हाला जो आनंद पाहिजे त्या आनंद तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःचं भान असायला नाही पाहिजे. तुम्हाला भान आहे तुम्ही काहीतरी करताय याचा अर्थ तुम्ही आनंदापासून लांब आहे. हा, बेभान हा शब्द करेक्ट आहे. बेभान म्हणजे बघा, तुम्ही काहीतरी डागी लागले आणि एखादा पोरग बेभान होऊन नाचाले, त्याला तिने काय बघणारे काय म्हणते सांगा, काय पोर बेभान होऊन नाचाले, त्याला माहितीच नाही ते नाचाले. बेभान होणे म्हणजे मग संसारातला आनंद रमून जाणे. रमून जाणे म्हणजे काय सांगा बघा. तुम्ही तुमच्या उद्योगात, कामाधंद्यात, संसारात, शेतीवाडीत, जनावरात, गावात जाऊ नका. गावात पंचायती करू नका. गावाची पंचायती करायची नाही, बंद करा. गावाची पंचायती करणाऱ्या माणसाची कधीच प्रगती होत नाही. कारण काय सांगा बघा, तुमची जाणीव उठाठेव करण्याच्या नादाला लागली. उठाठेव म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात उठाठेव करून राहिली. तुम्ही लोकांचं चित्त दुसऱ्याचं करायला. तुमच्या जाणीवेला तुमच्या कामाला लावा. तुमच्या देहात असलेल्या शक्तीला तुमच्या कामाला लावा. तुमच्या देहात असलेल्या ऊर्जेला तुमच्या कामाला लावा. तुम्ही काय करताय, तुमचं काम सोडलं आणि जगाचं करून राहिलं, तुम्हाला काय फायदा होत नाही त्याचा. जगाचं काम कोणी करायचं असते, साधू संतांनी करायचं असतं, ते तुमचं काम नाही. तुमच्या जाणीवेला तुमच्या प्रगतीच्या कामाला लावा. तुमच्या जाणीवेला, ऊर्जेला, शक्तीला, चैतन्याला तुमच्या कामाला लावा. दुसऱ्याच्या कामाला लावू नका. काय फायदा होत नाही त्याचा. दुसरी बाजू आहे, हा, ते निसर्गाच आहे ना, ते निराकरणाला आपण आता तेच बोलतो. हे सगुणामध्ये जे आपण बोलतो ना, म्हणजे जगाची उठाठेव नाही, सगुणामध्ये आपलं काम, निराकरामध्ये दुसऱ्याचं काम. 2 तास झाले तुमचं बोलणं. अरे केव्हा व्हायचा कार्यक्रम? 2 तास झाले म्हणून म्हणलं तुमचं जरा आवडतं झालंच होतं, समजा बापू बसणार. आणि निराकरण 8:30ला चालू झाले, 10:30 वाजले तुमचा. आनंदाचं दुसरं निराकरणामध्ये येतं. आनंदाचं तेवढं सांगा. झालं थांबलं. आनंदाचं संसार झाले की संसारामधलं पहिला 3 अवस्थातली पहिली अवस्था सांगितली. दुसरी निराकार अवस्था, आनंदाची निराकार अवस्था. प्रेम, शांती, आनंद, समाधान, ते तुम्हाला हृदयात फील होते. निराकार अवस्था, आनंदाचं दुसरं रूप. आणि तिसरं, आनंदाचं तिसरं रूप, त्या निसर्गाचं, परमेश्वराचं प्रकट रूप, त्या वरदान, जे बी काही तुम्ही म्हणायचं आहे ते ह्या पिंडी ते ब्रह्मांडी परमेश्वराचं रूप मीच आहे असं तुम्हाला एक त्याचा भाव होतं. आणि त्या भावातच तुम्ही राहता. ते आनंद म्हणजे स्वतःच मी परमेश्वर आहे अशा त्या अवस्थेत राहतो माणूस. ती आनंदाची तिसरी अवस्था. मग ते मजेमध्ये असते, काय त्याला देणं घेणं नसतं. त्या आनंदाची तिसरी अवस्था. चला, थँक्यू, आभार आहे, धन्यवाद. काय जर चुकलं असेल तर तुमची मनापासून मी माफी मागतो.